वेस्टर्न कल्चरमध्ये आत्ता मग इतकं प्रमोट केलं जातं सनस्क्रीनला. आत्ताशी जॉन सिनानं प्रमोट केलं होतं, ही वॉज गोइंग थ्रू स्किन कॅन्सर. म्हणजे इन जनरल लोकांचं परसेप्शन हे टॅनिंग हे चांगलं नाही आहे, पण आता तुम्हाला त्याचं सायंटिफिक रिझन सांगतो की टॅनिंग हे नॅचरनं दिलेलं आपल्याला एक वरदान आहे की टॅनिंगमुळे आज आपल्या एशियन ह्याच्यामध्ये स्किन कॅन्सर होत नाही. ऑस्ट्रेलियासारखे काही देश आहेत किंवा दुसरे युरोप, अमेरिका, पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलिया, ते स्किन कॅन्सरचं प्रमाण प्रचंड आहे कारण त्यांचं टॅनिंग होत नाही. मग तुमचं सिमेंट रिटेन्शन होत नाही आहे, वीर्यनाश होतोय. तर वीर्यनाश होणं खरंच तुमचे केस पातळ होण्याचं कारण असू शकतं का? किंवा जर तुम्ही ॲक्टिव्हली सिमेंट रिटेन्शन केलं तरी त्याचा काही इफेक्ट तुमच्या त्वचेवर किंवा केसांच्या क्वालिटीवर पडेल? फिल्म्सचा खूप मोठा इम्पॅक्ट राहिलेला आहे. आधी क्लीन शेव हिरोज आवडायचे लोकांना, ते देवानंद अमिताभच्या वेळी. आत्ताशी जो KGF वाला ट्रेंड आला आहे, ते अल्फा मेल, अल्फा मेल स्टिग्मा जो आहे त्यामध्ये, की ते गमीज यूज करतायत, बियर्ड ऑइल यूज करतायत, काय ते डर्मा रोलर वगैरे यूज करतायत. डर्मा रोलर हे स्वतः करायची ट्रीटमेंट नाही आहे, दॅट कॅन लीड मेनी कॉम्प्लिकेशन. त्याचं बाकीचे फॉलो करतील स्वतःच तर दे मे लँड अप इन कॉम्प्लिकेशन. करायला जातील एक आणि होईल दुसरं. साधा मायनर प्रॉब्लेम ट्रीट करता करता काहीतरी लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन घेऊन येतील ते. वेट, डर्मा रोलर जो आहे तो लाईफ थ्रेटनिंग कसा असू शकतो? आपली स्किन आणि हेअर हे फक्त आपले लुक्स रिप्रेझेंट नाही करत, तर ते डिरेक्टली प्रपोर्शनल असतात आपला सेल्फ कॉन्फिडन्स, आपली सोशल लाईफ आणि आपल्या सेल्फ इस्टीमसोबत. 2 पिंपल आले की मुली कॉलेजला जाणं टाळतात. केस पांढरे झालेली किंवा टक्कल पडलेली मुलं टोमणे सहन करतात. याचा आपल्या मनावरही परिणाम होतो. मग आपण जातो डर्मॅटॉलॉजिस्टकडे. पण डर्मॅट कसा हवा, जो आपल्या स्किन आणि हेअर रिलेटेड इश्यूजवरती नुसती ट्रीटमेंट देणार नाही, तर त्यामागचं मानसिक ओझंही समजून घेईल. अशाच काही मुद्द्यांवर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. या पॉडकास्टमध्ये आपल्याला सहभाग लागला आहे डॉक्टर अनिल गोसावी यांचा. डॉक्टर अनिल गोसावी गेल्या 26 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी अशा हजारो केसेस हँडल केल्यात आणि त्यांना एक नवीन आत्मविश्वास दिला. या पॉडकास्टमध्ये आपण स्किन आणि हेअर रिलेटेड इश्यूज तर डिस्कस करूच, पण त्यासोबत मेल इन्सिक्युरिटीज सारखे इश्यूज ही यात डिस्कस होतील. त्यामुळे हा एपिसोड शेवटपर्यंत पहा. आणि हा एपिसोड जर तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करा. तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळं तो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आमच्या प्रवासाचा भाग होण्याकरिता आमचं चॅनल द HCF स्टुडिओ याला सबस्क्राईब करा. मी विक्रमादित्य, हल्दीचित्रे फिल्म्स प्रस्तुत द HCF स्टुडिओ पॉडकास्टच्या या 10व्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. नमस्कार सर, मी विक्रमादित्य तुमचं स्वागत करतो HCF स्टुडिओ पॉडकास्टवरती. तर तुम्ही एक विख्यात डर्मॅट आहात पुण्यातले, आणि या जनरेशनमधले, एक स्पेसिफिकली माझ्या जनरेशनमध्ये आत्ताशी स्किन केअर रुटीन फॉलो करणं, प्रॉपर हेअर केअर रुटीन फॉलो करणं, आता जितके आपण सेलिब्रिटीज बघतोय स्क्रीनवरती, एक उत्सुक इच्छा असते आपसूक आतून येणारी की आपली पण स्किन त्यांच्यासारखी दिसावी किंवा आपण पण तितकं फ्लॉलेस स्किन मेंटेन ठेवावं. त्यामुळं स्किन केअर आणि हेअर केअर आत्ताशी ट्रेंडमध्ये यायला लागले आणि एका तऱ्हेनं ते चांगली पण गोष्ट आहे, राईट? मग तुमच्याकडं जितक्या प्रकारचे पेशंट्स येतात त्यांचे स्किन रिलेटेड इश्यूज घेऊन किंवा खूप सारे इश्यूज घेऊन, त्यामध्ये माझा प्रश्न असा आहे की त्यामध्ये जेन्युइन त्यांच्या स्किनबद्दल कन्सर्न असणारे किती आहेत आणि आउट ऑफ इन्सिक्युरिटी किती लोक येतात? कारण बऱ्याचदा मी असं बघितलं आहे की तुमची स्किनवरती जर काही प्रॉब्लेम्स असतील किंवा एखादा पिंपल जरी असेल तरी त्यातनं त्यांच्यामध्ये इन्सिक्युरिटी बिल्ड होते. बरोबर. आणि या गोष्टीचा अतिरेक असा होतोय की मग या सगळ्या गोष्टी त्यांच्या सेल्फ इस्टीम सोबत कनेक्ट होतात. तर तुमच्याकडे कशा प्रकारच्या केसेस आहेत, तुम्ही कशा केसेस हँडल करता ऑन अ डेली बेसिस? सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न हा एक्झॅक्टली पिनपॉईंट तुम्ही बरोबर केलं आहे की स्किन केअर आणि हे जर ओव्हर द पिरियड चेंज झालेलं स्टेटस. तर ह्याचं एकदम सिम्पल एक्झाम्पल सांगतो. लास्ट 23 इयर्सच्या एक्सपिरियन्सनुसार बिफोर 15 इयर्स किंवा 2010च्या अगोदर स्किनची पोस्ट ग्रॅज्युएशनची डिमांड ही खूप कमी होती. म्हणजे खूप कमी रँकचे डॉक्टर स्किन घ्यायचे. हायर रँकचे लोक वेगळ्या स्पेशालिटी, हार्ट, मेडिसिन, सर्जरी, ऑर्थो, पिडॅट्री. तर 2010 नंतर ट्रेंड चेंज झाला.
म्हणजे एकदम हाय रँक पहिले 2, 4, 5 जे रँकर असतात ते रँकर स्किन घेतात. म्हणजे स्किनचं ओव्हरऑल रिक्वायरमेंट, डिमांड किंवा त्याची आवश्यकता वाढायला लागलेली आहे, हे त्याचं इंडिकेटर आहे. आणि आज पहिल्या 3मध्ये टॉप 3मध्ये डिमांडमध्ये स्किनची पोस्ट ग्रॅज्युएशन सीट असते. ह्याचा अर्थ लास्ट 10-15 वर्षामध्ये नक्कीच स्किनचं अवेअरनेस वाढलाय, रिक्वायरमेंट वाढली आणि त्याप्रमाणे लोक त्यावरती खर्चही करत आहेत. त्याच्या अगोदरची परिस्थिती अशी होती की ज्यामध्ये आपल्याला आवश्यक म्हणजे आजाराचीच ट्रीटमेंट लोक घ्यायची. करेक्ट. त्याच्यामध्ये कॉस्मेटिकली अपग्रेडेशन किंवा आहे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसणे हा कन्सेप्ट 15-20 वर्षापूर्वी अस्तित्वात कमी प्रमाणात होता. त्यामुळे फक्त इन्फेक्शन झालं, काही स्किनचा आजार झाला तर लोक डॉक्टरकडे जायचे. पण आता रुटीन केअरसाठी जसं तुम्ही म्हटलं ना की अवेअरनेस वाढलेलं आहे, त्याप्रमाणे मुलं मुली सर्वजण रुटीन केअरसाठी डर्मॅटॉलॉजिस्टला कन्सल्ट करतात. किंवा काहींची अपेक्षा असते की आपण आहे ह्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसावं, नॉट बिकॉज ऑफ डिसीज. हा ओव्हर द पिरियड लास्ट एक 10 ते 15 वर्षामध्ये झालेला चेंज आहे आणि तो लोकांमध्येही रिफ्लेक्ट करतो. मे बी त्याच्यामध्ये आपली डेव्हलपमेंट, आपलं देशाची प्रगती ही कामी असेल. स्किनचा पेशंट कसा असतो, वर्किंग असतो, अर्निंग असतो, त्यामुळं त्याला स्पेंड करायला शक्य असतं. करेक्ट. जो आजारी असतो तो पेशंटकडे पैसे असायची शक्यता कमी असते. पण जो वर्किंग पॉप्युलेशन आहे, जो स्वतः अर्न करतो डेली, तर त्याला स्पेंड करणं शक्य असतं. त्यामुळे थोडंसं हाय एंड प्रोडक्ट किंवा जसं कम्पॅरेटिव्हली कॉस्टली ट्रीटमेंट किंवा कॉस्टली प्रोडक्ट हे घेण्यामागे लोकांची टेंडन्सी वाढलेली आहे सध्या. पण जास्त करून मला वाटतं की एक आहे स्किन अवेअरनेस यामागं, आणि दुसरा पॉईंट आहे की लोकांना इमिटेट करायला आवडतं. सर कोणती फेमस सेलिब्रिटी असतील, पर्सनॅलिटी असतील, तर कोणाला वाटतं की मला पण शाहरुख खानसारखी किंवा जॉन अब्राहम सारखी स्किन पाहिजे किंवा मस्क्युलर बॉडी पाहिजे, तर त्यामधनं या सगळ्या गोष्टी पण येतात. पण कुठेतरी मला हे पण पिन पॉईंट करायला आवडतं की जितके इन्सिक्युअर लोक आहेत किंवा जितके त्यांना बघून इन्स्पायर होतात स्वतःच्या स्किनची काळजी घेण्यासाठी, त्यांच्यापेक्षा जास्त इन्सिक्युअर ते सेलिब्रिटीज असतील. राईट. बरोबर. बिकॉज त्यांना जे मेंटेन करणं आहे ते त्यांच्या कितीतरी लेवलवरती जास्त आहे. एक्स्ट्रीम एक्झाम्पल जर घेतलं याबद्दल की ओव्हर कॉन्शियस असणं तुमच्या स्किन टोनला घेऊन किंवा ओव्हरऑल, तर मायकल जॅक्सनचं एक्झाम्पल आहे की त्यानं त्याच्या बॉडीचा एंटायर कलर चेंज केला होता. किती जास्त ॲडव्हर्स इफेक्ट झाले होते. किंवा तुम्ही जेव्हा ओव्हरली हेल्थ कॉन्शियस किंवा तुमच्या स्किन टोनला घेऊन, तुमच्या अपिअरन्सला घेऊन कॉन्शियस होता, तेव्हा त्याचे काय परिणाम होऊ शकतात तुमच्या पर्सनॅलिटीवरती. राईट. तर तुम्हाला अशी पेशंट्स पण भेटलेत की जे अँक्शियस आहेत त्यांच्या स्किनला घेऊन, किंवा कुणाला तरी पिंपल्स आहेत चेहऱ्यावरती, खूप जास्त रिंकल्स आहेत, कुणाला तरी खड्डे पडलेत, पॅचेस आहेत, पिगमेंटेशन आहे, तर आउट ऑफ एन्झायटी लोक येतात ट्रीटमेंटसाठी? येतात. दोन्ही प्रकारचे लोक येतात. 2 प्रकारचे म्हणजे जे पब्लिक अवेअर लोकांमध्ये त्यामध्ये विशेष काही प्रॉब्लेम नसेल तरी स्वतःच्या मानसिकतेमुळे येणारे लोक आहेत. तर त्याचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. माझा एक पेशंट आहे. तर तो पेशंट फिमेल आहे, मुलगी आहे. तिच्या जर चेहऱ्यावरती 1, 2, 3 जरी पिंपल आले तर ते स्कूल कॉलेजला कुठे जात नाही. माझ्याकडे येताना पण ते पूर्ण स्कार्फ गुंडाळून येते. ते कन्सल्टेशनलाच ओपन करेल, दाखवेल, परत लावून जाईल. रिसेप्शनपर्यंत जातानाही बाहेर ते कवर करून जाईल. आणि अनलेस ते पिंपल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नो सोशल इव्हेंट, नथिंग, म्हणजे घराच्या बाहेरच पडणार नाही. या केसमध्ये कसं आहे, हा थोडासा स्वतःच्या सेल्फ इस्टीम किंवा जे आपण म्हणतो ना की स्वतःच्या अवेअरनेस, तर मे बी 1-2 पिंपलने लोकांना खूप काही तिला वाईट समजणार नाही किंवा खराब दिसते असं म्हणणार नाही. पण ते तिचा स्वतःचा अवेअरनेस आहे की नाही मी खराब दिसते. असे भरपूर उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये लोकांना फील होतं ते. त्याचं दुसरं उदाहरण आहे जे सोशल अवेअरनेस, म्हणजे लोकांना त्रास ॲक्च्युली असतो कमी पर्सनली, पण सोशल जे त्याच्याविषयी स्टिग्मा म्हणतो आपण, दुष्परिणाम किंवा सोशली ते चांगलं समजलं जात नाही, तर त्यामुळेही प्रॉब्लेम असतात. पेशंटला स्वतःला प्रॉब्लेम नसतो. याचं एकदम छान उदाहरण म्हणजे कोड, विटिलिगो. पेशंटला काहीही त्रास होत नसतो, तोही रेडी असतो सगळे नॉर्म वर्क करायला. बरेच जण पाहिले असेल तुम्ही डागवाले. पण ते जे समाज आहे त्याच्यामध्ये त्याला ॲक्सेप्टन्स खूप कमी, म्हणजे पांढरे डागवाल्यांना चांगलं समजलं जात नाही इन जनरल. तर त्यामुळे
जरी त्या पेशंटला स्वतःला काही त्रास होत नसेल तरी सोशल कुठेही गेलं तर लोक कार्यक्रमामध्ये विचारणार ते काय डाग आहेत, असं काय ट्रीटमेंट घेतली नाही का, अशा बऱ्याच गोष्टी. हा पर्टिक्युलरली प्रॉब्लेम मुलींना लग्नाच्या वेळी खूप आहे. एक्झॅक्टली, आय वॉज कमिंग टू दॅट, की आपल्या जे ओव्हरऑल सोशल कंडिशन्स आहेत तिथं एका मुलीचं छान दिसणं तिच्या सो कॉल्ड मॅरेज पोर्टफोलिओसाठी बेटर आहे. त्यामुळे पॅरेंट्सच तिला अजून इन्सिस्ट करतात, तिच्यामध्ये अजून ती इन्सिक्युरिटी बिल्ड होते की तिची सेल्फ वर्थ किंवा तिचं सेल्फ इस्टीम जे आहे ते तिच्या दिसण्यावरती डिपेंड होतं एका पॉईंट नंतर. तर ते चुकीचं आहे कुठंतरी असं वाटतं. पण याला आपण काही करू शकत नाही, का तर ते एक सोशल प्रकार आहे आणि हे सर्व समाजात असतात. आपल्या भारतातच आहे असं नाही आहे. काही ठिकाणी चांगलं दिसणं चांगलं मानलं जातं, काही ठिकाणी जाड असणं चांगलं मानलं जातं, काही ठिकाणी स्लिम असणे. जसं म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या प्रथा परंपरा वेगळ्या आहेत, पण माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे समाजाच्या काही समजुती असतात आणि त्या समजुती त्या भागापुरत्या तरी त्या लोकांमध्ये मुरलेले असतात की हे असं आहे. जसं आपले ते पांढरा कोड आहे, चांगला नाही आहे. किंवा आता सध्या ओव्हरऑल ट्रेंड आलेला आहे की जाड असणं चांगलं नाही आहे, स्लिम ट्रिम हवं आहे किंवा ते झिरो फिगर वगैरे म्हणतात तसं. ह्या अशा गोष्टी ह्या प्रत्येक समाजामध्ये असतात आणि त्याला तो माणूस वैयक्तिकरित्या काही करू शकत नाही. जसं कोड केसमध्ये स्वतःला त्रास होत नाही पेशंटला, फक्त तो आजार म्हणजे तिथला कलर गेलेला असतो. आपल्या बॉडीमध्ये सगळ्या गोष्टी नॉर्मल असतात, म्हणजे शुगर नॉर्मल आहे, ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, थायरॉइड नॉर्मल आहे. तो खाली होतो आणि वरती होतो. कोलेस्ट्रॉल कमी होतो जास्त होऊ शकतो, शुगर कमी जास्त, ब्लड प्रेशर कमी जास्त, थायरॉइड कमी जास्त. तसंच आपल्या बॉडीमध्ये कलर आहे, तो जर कलर प्रमाणापेक्षा जास्त झाला तर आपण सर्व ठिकाणी झालं तर त्याला टॅन म्हणतो. किंवा पर्टिक्युलरली चेहऱ्यावरती जो वांग म्हणतो आपण, असं बटरफ्लाय चिक नोजवरती येतं, हा कलर एक्सेस झाल्याचं लक्षण आहे. सो तो वांग जो आहे तो कुठेतरी टॅनिंगचाच एक नाही, वेगळा तो एक प्रकारचा आजार आहे स्किनचा. पण मला त्यातून सांगायचं काय की जसं बाकीचे घटक कमी जास्त बॉडीत होतात तसाच कलर जर एक्सेस झाला तर तो टॅन वांग ह्या प्रकारात येतो, आणि जर कमी झाला किंवा नाहीसा झाला तर तो कोड असतो. म्हणजे खूप काही मोठी गोष्ट नाही आहे ही, पण याच्यामध्ये सोशल अवेअरनेस की हे कोड हे चांगलं नाही. भलेही बऱ्याच वेळा कोड नसेलही, पण तिथे पांढरट जरी दिसत असेल तर म्हणजे खूप सारे लहान मुलांना पर्टिक्युलरली पेशंट खूप घेऊन येतात आमच्याकडे, चेहऱ्यावर पांढरे डाग येत आहेत जात आहेत, म्हणजे दे आर व्हेरी मच कन्सर्न. एक वेळ त्याचं पोट दुखलं तरी आणणार नाहीत, पण चेहऱ्यावर पांढरा डाग दिसला तर लगेच घेऊन येतील. एक प्रकारे कॉन्शियसनेस आणि एक प्रकारे इन्सिक्युरिटी दोन्ही गोष्टी तशा लोकांना ॲटलिस्ट लोकांना आणतायत डर्मॅट्सकडं, तर एक प्रकारे ती चांगली गोष्टच म्हणली पाहिजे आपण. मला विचारायचं आहे की मग हे जे कॉमन स्किन इश्यूज आहेत, पिंपल्स किंवा डॅन्ड्रफ, ते नेमके कशामुळे होतात आणि कसं आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो ॲट द राईट टाईम? ओके, पहिल्यांदा आपण डॅन्ड्रफ घेऊया. हा प्रॅक्टिकली आयुष्यात प्रत्येकाला येणारा कधी ना कधी हा प्रॉब्लेम येतोच. तर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपली स्किन हे 28 ते 30 दिवसांनी पूर्णपणे सापाच्या कातडीसारखी निघून जात असते. करेक्ट. हे लोकांना माहीत नाही, पण दॅट इज इनव्हिजिबल. आपल्याला कळत का नाही? इनव्हिजिबल. ह्याच्यात काही डिफेक्ट झाला तर काही लोकांमध्ये असं माशाच्या खवल्यासारखं दिसतात हात आणि पायावरती, तर दॅट इज ॲबनॉर्मल शेडिंग, त्याला आम्ही इक्थॅलसिस म्हणतो. आपल्या सर्व लोकांमध्ये आपली स्किन निघून जात असते, इनव्हिजिबल असते, त्यामुळे लक्षात येत नाही. तसं सेम स्कॅल्पमध्येही स्किन 30 दिवसामध्ये निघून जात असते, पण दॅट इज क्लिनिंग वॉशिंग ह्याच्यामध्ये ते आपल्याला लक्षात येत नाही. पण जर या सिस्टीममध्ये काही बिघाड झाला आणि मे बी अनहायजीन असेल किंवा XYZ फॅक्टर असतील लाईफमधले, स्ट्रेस असेल, डाएट असेल, मे बी झोप असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे जर काही बिघाड झाला आणि ते जर स्केलिंग दिसायला लागलं, जे फ्लेक्स निघून जात आहेत नॅचरली ते जर दिसायला लागले तर त्याला कोंडा म्हणतो आपण. करेक्ट. कधी कधी त्यामध्ये फंगल इन्फेक्शन हे असू शकतं इन केस ऑफ इनप्रॉपर हायजीन. ही झाली फर्स्ट स्टेज. तर याच्या पुढच्याही स्टेजेस आहेत, त्यामध्ये खूप मोठे फ्लेक्स येतात व्हाईट, तो आजाराचा भाग आहे. त्याला एक सिबोरिक डर्मॅटायटिस किंवा सोरेसिस किंवा असे वेगवेगळे आजार आहेत ज्याच्यामध्ये प्रमाणाच्या बाहेर एक्सेसिव्ह स्केल्स होतात, त्यावर स्किन लाल होणे, जाड होणे ही पुढची स्टेज आहे. ही खूप कमी लोकांमध्ये असते, पण डॅन्ड्रफ जे आपण म्हणतो ते खूप लोकांमध्ये कॉमन आहे. तर थोडंसं स्किन केअर, रेग्युलर केअर, वॉशिंग, इफ रिक्वायर्ड अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू किंवा काही औषधं, ॲप्रोप्रिएट मेडिकेशन घेतल्याने ते पूर्णपणे बरं होतो. तर ह्यात मिसिंग गोष्ट एकच आहे की डॅन्ड्रफ बरा झाल्यावर पेशंट स्वतःच डिक्लेअर करतो की मी बराच झालो, आणि नंतर
डॉक्टरांना भेटत नाही की आता हे जे मिळवलंय मी ते सगळं टिकवायचं कसं. मिळवणे आणि टिकवणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जसं एक्झाम्पल आणखी मी देतो की एखाद्या पर्सनने जिम लावला, 1 वर्ष लाखो रुपये खर्च करून मस्त बॉडी कमवली आणि परत वर्षभर घरी बसला, काय होईल? परत पहिल्यासारखं होईल. इन्स्टेड ऑफ दॅट तो जर आठवड्यातनं 1-2 वेळा जरी जात राहिला तर तो जे कमवले ते टिकेल नाही. सेम लाईनवरती तुम्ही जी ट्रीटमेंट करून 2-3 महिन्यात डॅन्ड्रफ घालवला आहे तो टिकवायसाठी थोडे प्रयत्न केले तर तो कायमचा टिकून राहील. करेक्ट. पण दिस इज द मिसिंग लिंक. बंद झाल्यावर पेशंट थोडंसं निग्लेक्ट करतो, त्यामुळे तो परत यायची शक्यता असते. हा झाला डॅन्ड्रफचा भाग. आता दुसरं पिंपल. पिंपल हा वयानुसार येणारा भाग आहे. ओके. वयानुसार म्हणजे मोस्टली वयात आल्यानंतर हॉर्मोनल बदल झाल्यानंतर सुरू होतात. पिंपल कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ फिजिओलॉजिकल म्हणजे जे नॅचरली येतात आणि जातात विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन किंवा सिक्वेली. ज्याच्यामध्ये एखादा पिंपल आल्यानंतर आपण त्याला हात पण नाही लावला तर तो आपोआप निघून जाईल अशी अपेक्षा असते, प्रोव्हाइडेड दॅट ते त्याचं रुटीन सायकल त्या पर्सनचं, मुलाचं मुलीचं व्यवस्थित पाहिजे फिजिओलॉजिकली. पिंपल जात नाही असं होत नाही. द ओनली प्रॉब्लेम की त्यामुळे डाग खड्डे राहू शकतात. ओके. न जाणारा पिंपल शक्यतो नाही आहे, काही एक्सेप्शन सोडले तर. या केसमध्ये ही फिजिओलॉजिकल स्टेज आहे ज्याच्यामध्ये बिना ट्रीटमेंटचं आणि विदाऊट कॉम्प्लिकेशन म्हणजे डाग खड्डा न सोडता जाऊ शकतो. ही पहिली स्टेज आहे. जर इन केस यामध्ये असं वाटत असेल की मोठा येतोय, जात नाही आहे आणि प्लस डाग खड्डेही पडत आहेत, तर मात्र त्याची ग्रेड हायर आहे असं समजतो आपण आणि त्याची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. आवश्यकता यासाठी की डाग खड्डे पडू नये आणि वारंवार येऊ नये यासाठी. पण पिंपल्स एंटायरली आपल्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळेच येतात. मेजॉरिटी कारण ते आहे, म्हणजे बाय अँड लार्ज 80-90% म्हणता येईल. काही वेळा औषधांमुळे येतात, काही गोळ्या औषधं किंवा काही क्रीम्स आहेत त्यामुळे येऊ शकतात, काही सनस्क्रीन आहेत किंवा काही मेकअप आहे कॉस्मेटिक, जो काही ग्लँड्स असतात ज्याच्यापासून पिंपल तयार होतात, सिबेसियस ग्लँड, ते ब्लॉक करतात, त्यावेळी पिंपल येतात. काही स्टिरॉइड नावाचे औषध आहेत ते घेतल्यानंतर पिंपल येऊ शकतात किंवा काही रिफॉर्मपिस, काही मेडिकेशन्स आहेत जे घेतल्यानंतरही पिंपल येऊ शकतात. मी 2 कॉमन इश्यूज ऐकलेत. एक, आपलं बॉडी स्किन जे आहे ते रेग्युलरली एक सिक्रेट करतं सिबम नावाचं जे आहे ग्लँड, तर ते जर एक्स्ट्रा असेल तर ती ऑइली स्किन मानली जाते, कमी असेल तर ड्राय स्किन मानली जाते. आणि युजली ऑइली स्किन वाले जे आहेत त्यांना पिंपल्स जास्त येतात. बरोबर. कम्पॅरेटिव्हली. राईट. आणि प्लस मी हे पण ऐकलंय की डायटरी रेग्युलेशन्स जरी असतील, म्हणजे जास्त जर तेलकट वगैरे खाण्यात आलं तर त्यानं पण पिंपल्स येतात. यात कितपत तथ्य आहे? बरोबर आहे. ऑइलीनेस का? कारण त्या ग्लँड पासूनच पिंपल्स तयार होतात, ज्याला सिबेसियस ग्लँड म्हणतात. करेक्ट. जर एक्सेस सिबम सिक्रेशन असेल तर त्याचे ब्लॉक व्हायचे चान्सेसही वाढतात. तर ते काही कारणाने, मे बी कॉस्मेटिक्स असेल किंवा हायजीन, एन नंबर ऑफ रिझन्स आहेत ज्यामुळे ते जर ब्लॉक झालं तर तिथं पिंपल तयार होतं. ज्याचं सिक्रेशन कमी आहे त्याच्यामध्ये ब्लॉक होण्याचे चान्सेस कमी असतात, त्यामुळे पिंपलचे चान्सेस कमी असतात. किंवा इव्हन पोल्युशन, धूळ यांनी ब्लॉक होण्याची शक्यता असते. जर तुमच्याकडे धुतलं नाही गेलं फेस रेग्युलरली तर ऑइलीनेस इज थोडा पिंपल प्रोन स्किन म्हणता येईल त्याला. त्यामध्ये थोडी केअर रेग्युलर घेतली तर तो ऑइलीनेस कंट्रोलमध्ये आणू शकतो. हा झाला ऑइलीनेसबद्दल. आणि दुसरं काय विचारलं तुम्ही? दुसरं होतं की मग जास्त जर तेलकट खाण्यात आलं. डाएटमध्ये थोडंसं डेअरी प्रोडक्ट, थोडेसे म्हणजे मे बी फ्राईड किंवा प्रोसेस फूड्स, याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात. डेअरी प्रोडक्ट ह्यासाठी की त्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या पिंपल्स वाढवतात. आणि आता मे बी आय डोंट नो एक्झॅक्टली, पण ते हॉर्मोन्स हे बऱ्याच म्हणजे जनावरांना दिले जातात दूधचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी. बापरे. दॅट मे बी द रिझन बिहाइंड. डायरेक्टली येतो नाही येतो हा थोडासा स्टडीचा भाग आहे, पण समहाऊ डेअरी प्रोडक्ट आणि प्रोसेस फूड म्हणजे फ्राईड, बेकरी यामुळे त्याचं प्रमाण नक्की थोडंसं जास्त होतं. इवन हाय ग्लायसेमिक इंडेक्सवाले, जास्त शुगर जे असणारे आहेत त्या गोष्टी, म्हणजे जे स्वीट मार्ट्समध्ये मिळणारे पदार्थ आहेत ना, ते खाल्ल्यावरही थोडंसं प्रमाण जास्त होतं. युजली मी माझ्या रिसर्च पार्टमध्ये हे बघितलंय. मी डॉक्युमेंटरी बनवली होती एक गायीवरती. तिकडं दुधाचे प्रकार्स बघितले होते, A1 आणि A2. तर त्यामध्ये देशी गाय होती आणि जर्सी गाय होती. जर्सी गाय जी आहे ती इकडं आणली आहे भारतात, ती इथलं ब्रीड नाही आहे. त्यामुळे इकडं तिचं एक्सेस मिल्क प्रोडक्शनसाठी तिला हॉर्मोनल इंजेक्शन्स देतात. हे ऐकले, त्यानं ॲडव्हर्स इफेक्ट्स होतात. ओके फाईन. तर
पिंपल्सबद्दल आपण डिस्कशन केलं, मग कॅन वी से की इट्स अ सेफ पार्ट ऑन अ सेफ पार्ट की जर आपण रेग्युलरली आपलं स्काल्प क्लीन करतोय क्लिन्झिंग आणि शॅम्पूइंग वगैरे करून आणि सेम विथ द स्किन, तर आपण डॅन्ड्रफ आणि पिंपल्ससारखे प्रॉब्लेम्स ॲटलिस्ट 70-80% पर्यंत अवॉइड करू शकतो. बाकी तर हॉर्मोनल चेंजेसवरनं तर ते होणार आहे. बरोबर. तर सुरुवातीची जी बेसिक केअर आहे, रुटीन केअर, जी स्कॅल्पची आहे, वॉशिंग असेल किंवा चेहऱ्याचं क्लिनिंग किंवा काही मायनर हे जर ड्राय असेल तर थोडं मॉइश्चरायझर करणे, उन्हामध्ये सनस्क्रीन यूज करणे, अशा काही जर रुटीन रेग्युलर केअर घेतल्या तर ह्या गोष्टी कंट्रोल होण्यासारख्या आहेत. पण या जर होत नसतील तर माझा सल्ला राहील की तुम्हाला एकदा तरी स्पेशालिस्टचा सल्ला घ्या की तुमचं रुटीनही काय पाहिजे. काय प्रत्येक पर्सन जसं वेगळं आहे, त्याचे केस वेगळे आहेत, नाक वेगळं आहे, हाईट वेगळी आहे, कलर वेगळा आहे, दात वेगळे आहेत, तसं त्याची स्किनही वेगळी आहे. त्यामुळे प्रत्येकाचं एकच XYZ क्रीम लावले तर सगळ्यांचे रिझल्ट सारखे येणार नाही आहेत. त्याची रिक्वायरमेंट काय आहे हे थोडंफार तुम्हाला एक्सपर्ट बेटर वेनी सांगू शकतं. हा जो इन्सिक्युरिटीवाला फॅक्टर आहे ना सर, तो महिलांच्या बाबतीत तर आहेच, गर्ल्सच्या बाबतीत आहे, पण बॉईजच्या बाबतीत पण आहे. आणि मेन इन्सिक्युरिटीवाले जे पार्ट्स आहेत त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आता युजली आपण डेली मित्रांच्या गप्पांमध्ये पण ऐकतो की एखाद्याला जर दाढी जास्त येत नसेल किंवा बाकीच्या इतकी मिशी जास्त येत नसेल किंवा जर त्याची हेअरलाईन रिसिडिंग होत असेल किंवा हेअर लॉस होत असेल तर तिकडं ओव्हरऑल त्याला इन्सिक्युरिटीजनं फेड केलं जातं की मे बी तुझे जीन्स वीक आहेत किंवा मे बी टेस्टोस्टेरॉन लेवल्सवरती पण खूप साऱ्या गोष्टी बोलल्या जातात. तुम्हाला माहिती आहे सर, त्यामागं किती तथ्य आहे की कुणाचं तरी जे फेशियल हेअर ग्रोथ आहे ते नॉर्मल नाहीये की ते स्लो आहे थोडक्यात, की ज्या वयामध्ये त्यांना यायला पाहिजे फेशियल हेअर ग्रोथ तेवढी झाली नाही. मग एखाद्याला मिशी येत नाही लवकर, एखाद्याला दाढी येत नाही किंवा एखाद्याला टक्कल पडतं तो 25-26चा असला जरी तरी, पण तिकडं ते ह्या सगळ्या सोशल डिलेमाजमुळे त्याच्या सेल्फ इस्टीम वरती ते खूप जास्त हिट होतं. तो ऍक्च्युअली कॉन्शियस होतो की बाई मला मिशी येत का नाहीये, काही प्रॉब्लेम आहे का माझ्यामध्ये, किंवा इतक्या कमी वयात माझे केस का गळत आहेत, मला टक्कल का पडतंय, माझी हेअरलाईन रिसेडिंग का होतंय, यावर काय बोलाल तुम्ही? जे खूप पूर्वीपासून आपल्या भारतात तरी किंवा महाराष्ट्रात ही म्हण आहे की मुलीचं सौंदर्य पाहिलं जातं आणि मुलाचं कर्तृत्व. करेक्ट. हे अगोदरचा कन्सेप्ट होता. आता थोडा चेंज व्हायला लागला ह्याच्यामध्ये. आणि ऍटलिस्ट प्री मॅरेज जे आहेत, पोस्ट मॅरेजही लोक केअर करतात, पण प्री मॅरेज मुलांमध्ये केअर करण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे खूप प्रमाणात. आणि त्यातल्या त्यात मॅक्झिमम 70-80% लोक हे हेअरच्या बाबतीत जास्त पर्टिक्युलर असतात. स्किन वगैरे तर ठीक आहे करतातच केअर, पण हेअर मे बी टक्कल असू दे किंवा बेल्ड एरिया किंवा मिशी, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. कारण त्या काही अंशी त्या खऱ्या आहेत, कारण टक्कल असणाऱ्या मुलांचं लग्न होत नाही किंवा रिजेक्ट केले चान्सेस वाढतात. जसं मुलीमध्ये कलर किंवा बाकी काही गोष्टी, डाग, खड्डे, वांग, तसं मुलांमध्ये एक प्रॉमिनंट रिझन आहे टक्कल असणे, जे लग्नामध्ये मुली रिजेक्ट करण्याचं. त्यामुळे हेअरविषयी केअर आणि अवेअरनेस हा खूप वाढलेला आहे. त्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक, तुम्हाला नॉर्मली हेअर असणे किती आणि काही आजारामुळे नसणे. तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आपण सेपरेट कशासाठी केल्या पाहिजेत की प्रत्येक माणूस वेगळा आहे, तसं त्याची हेअरची डेन्सिटी म्हणजे हेअरचे फॉलिकल जेवढे खाली असतील रूट तेवढेच ते केस येणार वरती. करेक्ट. आणि त्याची जी काही लाईन असेल ती याच्या उलटही आहे. काही लोकांच्या अगदी डोळ्याच्या जवळपर्यंत केस येतात. हो, ते लेझरने बियर्ड शेपिंग करून घेतात. म्हणजे हे परमनंट लेझर हेअर रिमूव्ह करून घेतात की एवढे नकोय आम्हाला. म्हणजे डोळ्याच्या अगदी 1-2 सेंटीमीटर जवळपर्यंत ग्रोथ होते आणि खूप सारे होतात. काहींच्या बॉडीवरती हेअर मुलं कमी करून घेतात, कारण इतके डेन्स हेअर असतात की त्यांना ते मॅनेजही होत नाही डे टू डे शेड्यूल मध्ये. करेक्ट. तर असेही केसेस आहेत, कारण तिथे त्यांची हेअर डेन्सिटी जास्त आहे. आता ते बिकॉज ऑफ जीन्स असतात, जे जीन्स असते त्याप्रमाणे येतात. बियर्ड असेल, हेअरची डेन्सिटी असेल किंवा शेप असेल त्याचा, हे सगळं थोडंसं जीन्सवरती अवलंबून आहे. तर कमी जास्त असणे हा भाग नॉर्मल आपण मानायला पाहिजे. कारण काय नॉर्मल आहे हे आपणच ठरवले. स्टडी करून हे ब्लड प्रेशर नॉर्मल आहे, ही शुगर नॉर्मल आहे, हे कुठून हे आपल्याला कुठून देवाकडून आलेलं नाही की हे नॉर्मल आहे. ते आपण स्टडी करून ठरवले की ही रेंज मध्ये नॉर्मल किंवा इंडियामध्ये ही हाईट नॉर्मल. हे सगळ्याचं आपण ऑब्झर्वेशन केला, स्टडी केला आणि ठरवलं की हे नॉर्मल आहे.
तर हेअर डेन्सिटी वगैरे अशा गोष्टी चेंज असू शकतात. त्यामुळे कमी जास्त असेल नॅचरली विदाउट एनी डिसीज दॅट शुड बी कन्सिडर्ड ॲज अ नॉर्मल. ते कमी असेल थिकनेस बियर्डची, त्यामुळे व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये थोडंसं काउन्सिलिंग करायला पाहिजे डॉक्टरांनी, जर तसं काही न्यूनगंड असेल त्यामध्ये, तर की हे प्रत्येकाचं वेगळं आहे आणि तुमचं असं आहे. तसं हेअर कलर पण वेगवेगळे असू शकतात. आयरिसचा कलर प्रत्येकांचे वेगळे आहेत. तर दिस इज नॉर्मल, ते बिकॉज ऑफ जीन्स. पण दुसरं आहे डिसीजमुळे. जसं आता केसांमध्ये कधी कधी ते चावी लागणे किंवा चाई पडणे म्हणतात, असं गोल अचानक केस निघून जातात. तर तशा केसमध्ये दॅट इज डिसीज. किंवा हेअरचंही अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया, ज्याच्यामध्ये हेअरलाईन रिसीड होणे जे सांगितलं तुम्ही. तर हेअरविषयी आता सध्याचे करंट स्टेटस सांगतो मी, की असं म्हटलं जातं की 50-50-50 म्हणजे 50मध्ये म्हणजे ॲट द एज ऑफ 50 किंवा 50मध्ये 50 ते 59 50% ऑफ मेल्स त्यांचे 50% हेअर गेलेले असतात. करेक्ट. हा सध्या एक ॲज्युम केलेला फॉर्म्युला. एक लकी 10-20-30% लोक असतील मॅक्झिमम की ज्यांचे आयुष्यभर मरेपर्यंत नंबर ऑफ हेअर सेम राहतात. पण 50% लोकांचे 50मध्ये 50% फरक कुठं आहे? काहींचे 20शीत जायला सुरू होतात, काहींचे 30शीत आणि काहींचे 40 नंतर. दॅट इज द ओनली डिफरन्स. पण ॲट द एज ऑफ 50 to 59 50मध्ये 5th डिकेड किंवा 50शीत 50% हेअर, मग ते पुढून जातील, साईडनं जातील, पाठीमागून जातील किंवा डेन्सिटी कमी होईल, ओव्हरऑल स्पार्स होतील. कुठून तरी ही स्टेज मोर दॅन 50% लोकांमध्ये येणार आहे. अँड वी कांट कंट्रोल इट. तर फॅक्टर खूप वेगवेगळे आहेत. अगोदरच्या लोकांमध्ये नसायचे. मग स्ट्रेस आहे, डाएट आहे, लाईफस्टाईल आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतील ज्यामुळे असं होत असेल. एक्झॅक्टली पिनपॉईंट करणं सध्या त्या याच्यामध्ये असं काही स्टडी झालेलं नाही की यामुळे होतं. इवन दुसरं एक आहे की लहान मुलांपासूनच ग्रेईंग ऑफ हेअर्स म्हणजे पांढर केस तयार होणे, हेही कॉमन आहे. जे मे बी 20-30 वर्षापूर्वी जे आत्ता दिसतं त्यापेक्षा कमी प्रमाण होतं. करेक्ट करेक्ट. तर खूप सारे कारण असतील. लाईफस्टाईलच चेंज झालेली आहे आपली. लाईफस्टाईलपेक्षा सर हा न्यूनगंडाचा जो फॅक्टर आहे ना, मी माझं एक पर्सनल ऑब्झर्वेशन आहे की बदलत्या ट्रेंडनुसार बदलले. बरोबर. जमाने के साथ चलो. त्या ट्रेंडमध्ये फिल्म्सचा खूप मोठा इम्पॅक्ट राहिलेला आहे. आधी क्लीन शेव हिरोज आवडायचे लोकांना, तर तेव्हा मग लोक त्यांच्या फेशियल हेअरला घेऊन तेवढे कन्सर्न नव्हते. ते तर एकदम लेझर शार्प करूनच ठेवायचे देवानंद अमिताभच्या वेळी. आत्ताशी जो KGF वाला ट्रेंड आलाय आणि त्याचा मग लगेच कॉस्मेटिक इंडस्ट्रीवर फरक पडतो, लगेच स्किन केअर प्रोडक्ट्सवरती फरक पडतो. आता प्रॉपर ते बियर्डो आणि मॅन मॅटर्सचे गमीज आलेत. अल्फा मेल. अल्फा मेल स्टिग्मा जो आहे त्यामध्ये, की ते गमीज यूज करतायत, बियर्ड ऑइल यूज करतायत, काय ते डर्मा रोलर वगैरे यूज करतायत, ती दाढी यायला प्रॉपर त्या शेपमध्ये यायला. तर एक आहे नॅचरल हेअर ग्रोथ होणं जे त्यांच्या जीन्सवर डिपेंड आहे, आणि एक आहे तुम्ही ते कंट्रोल करणं. बरोबर. हे एका पॉइंट नंतर धोकादायक होऊ शकतं तुमच्या स्किनसाठी. नक्कीच. याचं कारण सांगतो की सोशल मीडिया, जसं तुम्ही सांगितलं, पिक्चर मूवीजपेक्षा मूवीज हा काही ठराविक म्हणजे मूवी बघण्याचं प्रमाण किती आहे आपण पाहतो, आठवड्यातनं एक परस्पर. पण तुम्ही सोशल मीडियावर आठवड्यात किती वेळ असतं? करेक्ट. भरपूर वेळ. त्यामुळे त्याचा इफेक्ट जास्त आहे. थोडं पिअर प्रेशरही असतं. म्हणजे जर तुम्ही सांगितलं की एखाद्याला कमी मिशा येते, तर ग्रुपमध्ये तसं एखाद्याचेच कमी असेल तर त्याला थोडंसं ते इन्फेरिटी कॉम्प्लेक्स येतो की आपलं काहीतरी वेगळं आहे, आपण कमी आहोत कुठेतरी. हे सेम हाईट वगैरे बाकी गोष्टीबद्दलही असेल, पण हेअरबद्दल नक्की आहे, कारण ती विजिबल गोष्ट आहे, समोर दिसते आणि लोक त्यावेळी ॲटलिस्ट तुमचे जे मित्र असतात ते तरी त्यावेळी कमेंट करतात. त्यामुळे थोडंसं न्यूनगंड, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स यायची शक्यता त्याच्यामध्ये असते. हेअरमध्ये या गोष्टी सोशल मीडियामुळे जर तुम्ही स्वतः करत असाल, जसं तुम्ही डर्मा रोलर हे स्वतः करायची ट्रीटमेंट नाही आहे. करेक्ट. दॅट कॅन लीड मेनी कॉम्प्लिकेशन. तर हे जे स्वतः करायचं कोणीतरी केलं असेल, कारण त्याला मे बी परवडत नाही किंवा तिथे एक्सपर्ट अवेलेबल नसेल, वॉट एव्हर XYZ रिझन नाही, पण त्याचं बाकीचे फॉलो करतील, स्वतःच तर करून पाहतील, तर त्यांना दे मे लँड अप इन कॉम्प्लिकेशन. करायला जातील एक आणि होईल दुसरंच. साधा मायनर प्रॉब्लेम ट्रीट करता करता काहीतरी लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन घेऊन येतील ते. तर स्वतः न करता एक्सपर्टचं ओपिनियन घ्यायला हरकत नाही. वेट, डर्मा रोलर जो आहे तो लाईफ थ्रेटनिंग कसा असू शकतो? तर डर्मा रोलर हे वैयक्तिक यूज करायचं किंवा पेशंटने यूज करायचं इन्स्ट्रुमेंट नाही आहे पहिल्यांदा.
ओके. हे डॉक्टरांच्या सुपरविजन खाली वापरणं गरजेचं आहे का, त्यामुळेच तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स येणार नाहीत. उदाहरणार्थ ते डर्मा रोलर यूज अँड थ्रो आहे किंवा ठेवायचाच असेल तर तो असेप्टिक प्रिकॉशन किंवा असेप्टिक कंडिशनमध्ये ठेवला पाहिजे. मी काही गाईडलाईन्स वाचल्यात की प्रत्येक युसेज नंतर त्याला वॉश करून अल्कोहोलमध्ये डीप करायचं आहे. बरोबर. आणि ते डर्मा रोलर युजली अवेलेबल आहे मार्केटमध्ये. लाईक बिअर्डो सारख्या कंपन्या ज्या आहेत ते किंवा मॅन मॅटर्स पण झालं विकतात डर्मा रोलर त्यांचं पर्सनल ॲज अ, जसं आपण ट्रिमर यूज करतो तसा तो डर्मा रोलर पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहे, तुम्हाला घरी येतो, जायची गरज नाही. मग हे ते यूज करणं चांगलं आहे. चांगलं रिझल्ट चांगले आहेत, पण ते कोणी यूज करावे, कसे यूज करावे याविषयी थोड्याशा गोष्टी पाळणं गरजेचं आहे. जसं की म्हणजे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगायचं तर टू व्हीलर किंवा गाडी चालवणं वाईट नाही आहे, गाडी चांगलीच आहे, पण ते माहीत असणाऱ्यांनीच येणाऱ्यांनी चालवली तर ते व्यवस्थित चालेल. ज्याला गाडीच येत नाही त्यांनी चालवली तर ते व्यवस्थित चालणार नाही, पडेल, ॲक्सिडेंट होईल, खराब होण्याचे चान्सेस जास्त. सेम थिंग, जर तुम्हाला एखादी गोष्ट कशी वापरायची हे जे प्रॉपर रूल माहीत नसतील आणि तुम्ही कसेही तुमच्या मनाप्रमाणे वापरत असाल तर कधीतरी किंवा ॲक्सिडेंट छोटा मोठा तरी होऊ शकतो. जर तुम्हाला ती गोष्ट कशी वापरायची, चालवायची ही माहीत असेल तर ती गोष्टीमध्ये चान्सेस तरी कमी होतात भरपूर. जसं डर्मा रोलर अगोदर क्लीन करणे, डर्मा रोलर व्यवस्थित ठेवणे, नंतर त्याच्या क्रीम लावणे अँटीबायोटिक जिथं आपण वापर केला आहे तिथे, नंतर काही दिवस प्रोफॅलॅक्टिक अँटीबायोटिक ओरल देणे जेणेकरून चुकून इन्फेक्शन होऊ नये. या गोष्टी इंडिव्हिज्युअल वापर करणाऱ्याला माहीत नसतं तो करत नाही, त्यामुळे चान्सेस तर नक्कीच वाढतात. मग हे बिअर्डो सारख्या कंपन्यांनी हे मेडिकेशन्सचे जे प्रिकॉशन्स आहेत त्यानंतर ते कुठंच कन्सिडर न करता सरळ सरळ ट्रिमर सारख्या गाईडलाईन्स देऊन ते विकले जात आहेत डर्मा रोलर्स. ते बंद करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कंपनीने काय विकावं यावरती काय रूल आहेत हे एक्झॅक्टली मला माहीत नाहीत पाहिजे का नाही, पण बऱ्याच गोष्टी इंडियामध्ये कधी कधी फॉलो होत नाहीत. जसे बरेच औषधं तुम्ही बाहेरच्या देशात गेला तरी मिळतच नाहीत विदाऊट प्रिस्क्रिप्शन. आपल्या इथं ऑलमोस्ट थोड्या अँटीसायकॅटिक आणि काही स्पेशल औषधं सोडली तर बाकी सर्रास औषधं ती मिळतात. ओके. मेडिकलवालेही देतात आणि घेतात, त्यामध्ये काही खूप ॲक्शन होती वगैरे असं नाही आहे. अशा गोष्टी घडतात. विकायचं काय विकणार आहे त्या गोष्टी विकणारे वेगळे पण वापरण्याने तर ॲटलिस्ट स्वतःसाठी वापरतो तर विचार करावा ना की हे आपल्यासाठी योग्य आहे का नाही. याचा फायद्यापेक्षा तोटाच तर जास्त होणार नाही ना. कुठलीही गोष्ट करण्यामागं जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीचा रोल फक्त अर्धा भाग बघत असतो की त्यामध्ये आपल्याला चांगलं काय होतंय किंवा रिझल्ट काय आहे, पण जो राहिलेला उरलेला भाग आहे की ज्याच्यामध्ये धोकाही आहे त्या गोष्टीकडे नकळत दुर्लक्ष होतं. ट्रू. मग आपण फेशियल हेअर्सबद्दल बोलत होतो. फेशियल हेअर्स किंवा स्काल्प हेअर्स दोन्हीमध्ये पण तुमचे टेस्टोस्टेरॉन लेवल किती मॅटर करतात, किती अफेक्ट करतात. सो इज इट ट्रू की जर तुमचं लो बॉडी टेस्टोस्टेरॉन असेल ओव्हरऑल तर त्यानं तुम्हाला हेअर लॉस होणार आहे और ते तुम्हाला फेशियल हेअर्सच्या ओव्हरऑल क्वांटिटीवरती डिपेंड करतं? तर टेस्टोस्टेरॉन हा आपल्या पुरुषांना पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट आहे, पण टेस्टोस्टेरॉन म्हणजे हेअर फक्त नाही आहे. टेस्टोस्टेरॉन हे पूर्ण मेल हॉर्मोन आहे. मेन हॉर्मोन म्हणजे तुमच्या वयामध्ये येताना काखेमध्ये वगैरे केस येणे बिअर्ड बरोबर, किंवा तुम्हाला स्वेटिंगमध्ये वेगळ्या प्रकारचं थोडंसं जे अडल्ट स्वेटिंग टाईप असतो तर स्वेटिंग डेव्हलप होणे, तुमचे जेनायटल्स वगैरे डेव्हलप होणे किंवा प्युबिक हेअर डेव्हलप होणे, थोडंसं काही मेल पॅटर्न फीचर्स असतात जशा मसल्स असतात, हे या सर्व गोष्टींना ते अवलंबून आहे. फक्त बियर्ड हा काही त्याचा भाग नाही. आणि ज्या अर्थी वयात येताना मुलाला ह्या गोष्टी सगळ्या आलेल्या आहेत, बियर्ड म्हणजे जेनायटलची ग्रोथ झालेली आहे, ॲक्झिलामध्ये हेअर ग्रोथ आहे, याचा अर्थ टेस्टोस्टेरॉन नॉर्मल आहे, त्यात खूप काय करायची गरज नाही आहे अनलेस काही स्पेसिफिक प्रॉब्लेम असतील तर. आणि काही एज नंतर टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण बॉडीतनं कमी व्हायला लागतं, कारण निसर्गानं अशी व्यवस्था केली की जे प्रजनन जी गोष्ट आहे त्यासाठी ते 30-40 वय जे आहे तोपर्यंत होणं अपेक्षित असतं. त्यानंतर त्याची काही खूप आवश्यकता नसती, तर तुम्ही मेंटेन करू शकता. पण आज त्याचं थोडंसं फॅड म्हणता येईल की लोक टॅबलेट, इंजेक्शन्स वगैरे बऱ्याच सप्लिमेंट घेत आहेत त्यासाठी. मी काही ओव्हर कॉन्शियस लोक बघितले आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जर ते टेस्टोस्टेरॉन लेवल्स त्यांचे मेंटेन केले, ते सप्लिमेंट्स घेत आहेत, ते
कॅपिविलाचं शिलाजीत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांना ती टेस्टोस्टेरॉन लेवल मेंटेन करायची आहे, सो दॅट त्यांना हेअर लॉस होऊ नये, त्यांच्या ओव्हरऑल अपिअरन्सवरती फरक पडू नये, किंवा त्यांच्या स्किनचा जो कोलॅजन फॅक्टर आहे ते एजिंग त्यांच्या स्किन लवकर होऊ नये. यात किती तथ्य आहे ना. काही केसमध्ये नक्की ते काम करतं. कोलॅजन म्हणजे आपल्या स्किन, हेअर, नेलमध्ये कोलॅजिन आहे, तर ते कोलॅजिन जर तुम्ही रेडीमेड सप्लाय केलं तर काही अंशी बेनिफिट होतो त्याचा. इव्हन टेस्टोस्टेरॉनही मेंटेन केलं तर त्याचा फायदा होतो. ओके. पण हे सगळं सुपरविजन खाली करणं आवश्यक आहे. का तर तुम्ही सप्लिमेंट घेताय पण तुमचं आधी कमी आहे का हे तर टेस्ट करायला पाहिजे ना. करेक्ट. म्हणजे टेस्ट करा, जर कमी असेल तर घ्या, त्या प्रमाणात घ्या, आणि मग जर तुम्ही ॲडिक्वेट लेवल आल्यानंतर ते नॅचरली मेंटेन करायचा प्रयत्न करा सप्लिमेंटमधून. जे नॅचरल डाएटही काही गोष्टी वाढवणाऱ्या आहेत ना, निसर्गाने दिलेल्या आहेत. तुम्ही न मोजता खूप पाहिजे म्हणून अननेसेसरी एक्सेस घेत असेल तर दॅट इज ऑल्सो नॉट गुड. गरज नसेल तर बॉडीमध्ये काही काही गोष्टी ॲब्सॉर्बही होत नाही. सो जनरली आउट ऑफ एन्झायटी किंवा आउट ऑफ ते मेल इन्सिक्युरिटीच्या बळी न पडता, तुम्ही जर जेन्युइनली कन्सर्न्ड असाल तुमच्या स्किन आणि हेअरला घेऊन, तर प्रॉपर तुम्ही आधी डर्मॅटसोबत डिस्कस करायला पाहिजे, स्पेशलिस्टसोबत, की काय खरंच नॉर्मल आहे आणि काय तुम्ही फक्त तुमच्या एन्झायटीवरनं ओव्हरथिंक करताय, आणि त्यानुसार तुम्हाला जर खरंच इम्प्रूव्ह करायचं आहे तुमचं ओव्हरऑल स्किन अँड हेअरचं क्वालिटी, तर त्यानुसार तुम्ही ट्रीटमेंट वाईज आणि एक सायंटिफिक अप्रोच घेऊन तिकडं गेलं पाहिजे, नॉट आउट ऑफ इन्सिक्युरिटी, राईट? कारण हा हार्मोन काय आहे की टेस्टोस्टेरॉन असो किंवा शरीरातला सगळे हार्मोन, हा काय फक्त एकच काम नाही करत. तुम्ही एका गोष्टीसाठी हेअरसाठी घ्याल तर तो बाकी बॉडीमध्ये काही ना काहीतरी चेंजेस करेल ना. करेक्ट. तर तो आपल्याला बेनिफिशियल आहे का लॉस आहे ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला नाही जमणार. इट्स बेटर लिव्ह इट टू द स्पेशालिस्ट. करेक्ट. एकदा ॲटलिस्ट सल्ला घ्यायला हरकत नाही. ॲब्सोल्युटली. मग आता स्किन केअरबद्दल आपण थोडंसं बोलूयात, की ओव्हरऑल स्किन केअरमध्ये काय काय स्टेप्स इन्व्हॉल्ड असतात, आणि मी बऱ्याचशा इन्ग्रेडियंट्सबद्दल ऐकले आणि मला त्या सगळ्यांबद्दल माहिती घ्यायला आवडेल. जसं की आता मी जर हेअर लॉस होत असेल तर तुम्हाला परत हेअर रिग्रोथ करायची आहे किंवा अजून डेन्स हेअर हवे आहेत, तर तिकडं मिनॉक्सिडिल रिकमेंड केलं जातं आणि ते विकलं पण जातं मेडिकल्सवरती. तिकडं लोक विदाऊट कन्सल्टिंग अ डर्मॅट ते विकत घेतात, की डॉक्टर रेड्डीचं जे 5% मिनॉक्सिडिल सोल्युशन असेल, किंवा पिंपल्स असतील तर तिथं 1% सॅलिसिलिक ॲसिड असेल, किंवा तुम्हाला जर पोर्स असतील स्किनवरती तर तिकडे लोक सिरम वापरतात, नियासिनामाइड, रेटिनॉल वापरतात ॲज अ नाईट क्रीम. बरोबर. हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्यांचं खरंच नक्की काय काम आहे, आणि जर तुम्ही रेग्युलर स्किन केअर करताय तुमच्या ओव्हरऑल मेंटेनन्ससाठी, तर यातले कोणते इन्ग्रेडियंट्स असे आहेत जे कंपल्सरी मग तुम्ही वापरलेच पाहिजेत ओव्हर द लाईफ टाईम? बरोबर. 2-3 आपण ह्या गोष्टी सेपरेट करू. एक तर हेअरचं वेगळं ठेवू आणि स्किनचं. तर स्किनमध्ये डेली केअरमध्ये वॉशिंग, सन प्रोटेक्शन, हे ज्या गोष्टी आहेत ह्या किंवा जर तुमची स्किन ड्राय असेल तर मॉइश्चरायझर वगैरे. ऑइली असेल तर तुम्ही जे सॅलिसिलिक ॲसिड म्हटलं तर ते कामाला येतं. अदरवाईज सॅलिसिलिक ॲसिड हे काही नॉर्मल स्किनला किंवा ड्राय स्किनला काही कामाचं नाही, उलट ते जास्त त्रास देईल. जे ऑइली स्किन आहे, ॲक्ने प्रोन स्किन आहे, त्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड काम करतं. डायरेक्ट ते क्रीममध्ये वापरा, फेसवॉशमध्ये वापरा किंवा सिरममध्ये वापरा. ते ऑइली स्किन कंट्रोल ठेवायचं काम करतं. ओके. अदरवाईज ते काम नाही करत. मग जर कोणाची ड्राय स्किन असेल तर त्यांना सॅलिसिलिक ॲसिड नाही वापरायला पाहिजे, अजिबात नाही. मग ड्राय स्किनवाल्यांसाठी चांगला इन्ग्रेडियंट कोणता? ड्राय स्किनवाल्यांसाठी मॉइश्चरायझर, जे नॉर्मल कमीत कमी वास असणारे, कमीत कमी कलर असणारे, जेवढे ब्लँड असतील तेवढे चांगले, म्हणजे ज्याच्यामध्ये ॲडिटिव्ह कमी असतील. हे जे वेगवेगळ्या कंपनीचे असतात ना, त्यामध्ये फ्रॅग्रन्स आणि कलरसाठी बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या असतात, त्या आपल्याला आवश्यक नसतात. जे बेसिक त्याचं मॉइश्चरायझर देणारा जो कुठले त्यामध्ये जे कंटेंट असतील, जे व्हाईट पेट्रोल ॲटॉमिक कॉमन आहे, बरेच आहेत, ते जेवढे स्किनच्या नॅचरल स्किनच्या जवळ कंटेंट असतील तेवढे जास्त चांगले. हे ड्राय स्किनसाठी. ऑइलीसाठी तुम्ही सॅलिसिलिक ॲसिड किंवा सिमिलर आहे, ग्लायकोलिक आहे, मॅन्डेलिक आहे, असे बरेच ॲसिड्स आहेत. या गोष्टी वापरल्या तर तुमचं ऑइलीनेस कंट्रोलमध्ये राहतो. इफेक्टिव्हली पिंपल्स वगैरे सर्व गोष्टी कंट्रोलमध्ये राहतात. ओके. हे रुटीन केअरमध्ये. म्हणजे हे झालं फक्त बाह्य ट्रीटमेंट, जे आपण वरून करायचा प्रयत्न करतो. जे आतून आवश्यक आहे तीही त्यामध्ये तुम्ही काउंट केली पाहिजे किंवा धरली पाहिजे. उदाहरणार्थ तुमचं डाएट आहे. आता स्किनला विटॅमिन ए, सी आणि ई हे थोडेसे चांगले विटॅमिन मानले जातात. ए हे ग्रीन सॅलडमध्ये असतं सगळं, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, बीटरूट, पपई, ह्या ग्रीन सॅलडमध्ये बऱ्यापैकी ते येतं.
सी हे सगळे आंबट फळं, मोसंबी, संत्री, आवळा, चिंच, लिंबू, बोर, जे आंबट फळं आहेत त्यामध्ये हे असतं. आणि विटॅमिन ई थोडं सप्लिमेंटमधून घ्यावं लागतं. ह्या गोष्टी स्किनसाठी बेटर आहेत. जर हेअरसाठी पाहिलं तर बायोटीन आहे किंवा विटॅमिन डी आहे. ह्या गोष्टी तुम्ही हेअरमध्ये, आणि प्रोटीन, कोलॅजन, ह्या गोष्टी तुम्हाला नक्की त्यामध्ये ॲडव्हान्टेज देतात की जे तुमचं आहे ते टिकून राहील किंवा थोडंसं बेटर होईल सप्लिमेंटमध्ये. काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही न टेस्ट करता किंवा रुटीन सप्लिमेंट घेतल्या तरी चालतील. उदाहरणार्थ बायोटीन आहेत, कोलॅजन आहेत, हे विटॅमिन्स आहेत, डी, ई, सी किंवा हे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एक्स्ट्रा किंवा रुटीन सप्लिमेंटमध्ये ॲड घेतल्या तरी चालते. न्यूट्रॉस्युटिकल्समध्ये येतात, त्यामुळे हे फार्मास्युटिकल्समध्ये काउंट होत नाही. हे तुम्ही गोष्टी डायरेक्टली मेडिकलमधून विदाऊट एनी प्रिस्क्रिप्शन परचेस करू शकता. त्यामध्ये कन्सल्टेशन नसेल तरी चालू शकतं. पण तुम्हाला बाकी जी केअर आहे, जसं हेअर ग्रोथसाठी तुम्ही मिनॉक्सिडिल वापरत आहात, डर्मा रोलर वापरत आहात, काही गोष्ट लोक टॅबलेटही खातात किंवा जिममध्ये बऱ्याच वेळा ते काही स्टेरॉइडचे टॅबलेट दिले, स्टेरॉइड म्हणतात त्याला, नॉट स्टेरॉइड, तर ते ॲनाबॉलिक स्टेरॉइड असतात जे बॉडी बिल्डिंगसाठी वापरले जातात. मध्ये काही वे प्रोटीन किंवा जे काही प्रोटीन वापरले जातात त्यामध्येही कधी कधी ॲडिटिव्ह असतात बॉडी बिल्डिंगसाठी फास्ट रिझल्ट यायला, कारण त्यांनी पर्टिक्युलर टाईमची मेंबरशिप घेतली असते. त्याचेही काही साईड इफेक्ट असतात. म्हणजे ट्राय टू गेट इट फ्रॉम द नॅचरल सोर्स. तर तुम्ही आर्टिफिशियली काय ॲड ऑन घेत असाल तर ते थोडंसं विथ कॉशन घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे तोटा होणार. जनरली सर माझा प्रेफरन्स असतो की अनप्रोसेस्ड जे ओव्हरऑल पावडरचा जो विषय आहे ना सप्लिमेंटचा, तोच मी कम्प्लिटली अवॉइड करायचा प्रयत्न करतो. जितकं मला जर विटॅमिन ए, सी आणि ई जसं तुम्ही म्हणतात ते जर नॅचरली फूडमधनं भेटतंय, सॅलड्समधनं भेटतंय, व्हेजीसमधनं भेटतंय, तर आय विल प्रेफर दॅट ओव्हर. फक्त मला तो रिकमेंडेड डेली इंटेक त्याचा माहिती असला पाहिजे की मला किती घ्यायचं आहे. आणि हे जे विटॅमिन्स तुम्ही सांगितलेत ए, सी, ई आणि हेअरबद्दलचं तुम्ही बोललात बायोटीन आणि विटॅमिन डी, तर आर दीज लाईक कंपल्सरी विटॅमिन्स जे की आपण ऑन अ डेली बेसिस प्रोव्हाइड केले पाहिजेत आपल्या बॉडीला इन टर्म्स ऑफ गुड स्किन अँड हेअर? डी आवश्यक आहे. डीच्या अदर इम्युनॉलॉजिकल वगैरे खूप फंक्शन आहेत, फक्त स्किन हेअर्सच नाही आहे, खूप सारे फंक्शन्स आहेत विटॅमिन डी इम्युनिटीसाठी किंवा हाडांसाठी वगैरे. बॉडीमध्ये डी हे आवश्यक आहे, हे सप्लिमेंट घेऊ शकता तुम्ही. ईची क्वांटिटी कमी लागते आणि बायोटीन सप्लिमेंट घ्यावंच असं काही नाही आहे, म्हणजे इट्स नॉट मस्ट. आपल्याला रुटीनमध्ये जर इनफ मिळत असेल, इफ यू आर नॉट हॅव्हिंग ॲन इश्यू ऑफ द जे हेअर नेल्सचं, तर बायोटीन काही खास सप्लिमेंटमधून घ्यायची आवश्यकता नाही, पण डी वगैरे घ्यावं लागतं. कारण हे हेअर आणि स्किनचा हा त्यांचा एक रोल आहे, पूर्ण बॉडीमध्ये अदरवाईजही ते खूप मोठा रोल प्ले करतात. सो विटॅमिन ए डोळ्यांसाठी आहे. सो आय हॅव हर्ड दिस अनपॉप्युलर ओपिनियन की तिथं मग तुम्ही जर तुमचं डाएटमधनं जे तुमच्या स्किन आणि हेअरसाठी नेसेसरी इन्ग्रेडियंट्स आहेत ते जर रेग्युलरली इंटेक केले तर तुम्हाला बाहेरनं त्याला कॉस्मेटिक्स वगैरे अप्लाय करायची गरज नाही पडणार. नाही पडायला नाही पाहिजे, पण स्टील आय वुड रेकमेंड की थोडंसं केअर तुम्ही डे टू डे, जसं फेस वॉश आहे, सनचं तुम्ही सनस्क्रीन्स आहेत वेळप्रसंगी किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ह्या मायनर केअरमधून तुम्ही रुटीन टिकवू शकता. पण यामध्ये ही काही मिसकन्सेप्ट पण आहेत. तर उदाहरणार्थ टॅनिंग. आता टॅनिंग हे तुम्ही सांगा, टॅनिंग चांगलं आहे का वाईट आहे? इन जनरल तुमचं परसेप्शन काय आहे, टॅनिंग चांगलं की वाईट? परसेप्शन असं आहे सर की एखाद्या टॅन झालं ते चांगलं आहे का वाईट आहे? असं ब्लॅक अँड व्हाईट आन्सर देतात काय वाटतं, पण त्यामध्ये आउट ऑफ अपिअरन्स आपल्याला त्यानं इन्सिक्युरिटी बिल्ड होतीये, तर ते वाईट खराब वाटतं. खरं ऍटलीस्ट वाईट नाही पण खराब कोणाला टॅन झालं तर ते काही चांगलं वाटत नाही. काही लोक येतात हाफ शर्ट घालणारे, सर हे काळं झाले हे पांढरं आहे, बरोबर ना? म्हणजे इन जनरल लोकांचं परसेप्शन हे टॅनिंग हे चांगलं नाही असेल. पण आता तुम्हाला त्याचं सायंटिफिक रिझन सांगतो की टॅनिंग हे नॅचरनं दिलेलं आपल्याला एक वरदान आहे की टॅनिंगमुळे आज आपल्या एशियन ह्याच्यामध्ये स्किन कॅन्सर होत नाही. ऑस्ट्रेलियासारखे काही देश आहेत किंवा दुसरे युरोप, अमेरिका, पर्टिक्युलरली ऑस्ट्रेलिया, ते स्किन कॅन्सरचं प्रमाण प्रचंड आहे कारण त्यांचं टॅनिंग होत नाही. आपल्या निसर्गाने दिलेलं प्रोटेक्शन आहे. जर मला अल्ट्राव्हायोलेट रेजचा डोस जास्त मिळाला, जसं बीचवर जातात लोक, तर त्यावेळी तुमचं टॅन होतं किंवा तुम्ही जास्त उन्हात फिरायला लागले टॅन होतं. तर त्याचा फायदा असा आहे की तुमच्या अल्ट्राव्हायोलेट रेज जे सनचे हार्मफुल रेज आहेत ते ॲब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी बॉडी नॅचरली वाढवतं. ते आपल्याला काळं असं दिसतं टॅनिंग. ते नॅचरली देवानं दिलेलं वरदान आहे, पण आपण त्याला अज्ञानातून ते वाईट समजतो. बेसिकली नॅचरली आपल्याकडं मेलॅनिन सिक्रेशन जास्त आहे स्किन अंडरनीथ. मग वेस्टर्न कल्चरमध्ये आत्ता मग इतकं प्रमोट केलं जातं सनस्क्रीनला
आत्ताशी जॉन सिनानं प्रमोट केलं होतं, ही वॉज गोइंग थ्रू स्किन कॅन्सर अँड एव्हरीथिंग. तर सनस्क्रीन जेवढं ते प्रमोट करतायत तिकडं, आपण खरंच तेवढ्या प्रमाणात रेग्युलरली त्याचा वापर करणं इम्पॉर्टंट आहे ऑन अ डेली बेसिस. सनस्क्रीन ही अशी गोष्ट आहे की बॅलन्स पद्धतीने वापरायला पाहिजे. बॅलन्समध्ये कुणाला आवश्यक आहे आणि कधी आवश्यक आहे, हे 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. सनस्क्रीन हे फक्त उन्हात असतानाच काम करतं. त्यामुळं ऊन जर नसेल तर तुम्ही सनस्क्रीन लावून बसला तर त्याचा काय उपयोग शून्य आहे. आणि कुणाला तर काही सेन्सिटिव्ह लोक असतं ज्याच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट रेस सहन करायची कॅपॅसिटी कमी असते. तर ती कमी असल्यामुळे काय होतं की उन्हाची रिॲक्शन येणे, लाल होणे, गोलचट्टे येणे, काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये फोड येणे, खाज येणे, अशा गोष्टी होऊ शकतात. तर त्यांना वापरणं हे मस्ट आहे. किंवा काही आजार आहेत, उदाहरणार्थ SLE नावाचा एक सिस्टमिक आजार आहे की ज्याच्यामध्ये उन्हामुळे स्किनचं डॅमेज होतं किंवा बाकी बऱ्याच गोष्टी डॅमेज होतात. तर त्या केसमध्ये वापरणं गरजेचं आहे. किंवा काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, पॉर्फायरिया वगैरे, ज्याच्यामुळे अल्ट्राव्हायोलेट रे सहन करायची कॅपॅसिटी नॅचरली कमी झालेली असते. त्या केसमध्ये ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी सनस्क्रीन वापरलंच पाहिजे. कारण सनस्क्रीन न वापरता जो लॉस आहे तो खूप जास्त आहे. करेक्ट. त्यामुळे सनस्क्रीन पण नॉर्मली ज्याला खूप काही टॅन होत नाही त्यांनी डे टू डे केअर असं वापरायची काय आवश्यकता नाही. तुम्ही खूप 2-4 तासासाठी मोठ्या वेळासाठी आणि जास्त वेळ जात असाल उन्हामध्ये तर त्या लिमिटेड पिरियड पुरतं वापरलं तरी सफिशियंट. थोडंसं आपण परत इन्ग्रेडियंट्सवरती येऊयात. आपण सॅलिसिलिक ॲसिडबद्दल बोलत होतो. ॲज वी डिस्कस की सॅलिसिलिक ॲसिड फक्त ज्यांचं ऑइली स्किन आहे किंवा जे ॲक्टिव्ह पिंपल्स जे फेस करतात त्यांनी वापरायला पाहिजे. बरोबर. मग जे बाकी इन्ग्रेडियंट्स आहेत ज्यामध्ये नियासिनामाइड येतं, रेटिनॉल येतं आणि हे 2 जास्त करून ॲज अ पार्ट ऑफ सिरम वापरले जातात. तर त्यांचं फंक्शनिंग काय एक्झॅक्टली आणि ते कसं काम करतात आपल्या स्किनवरती? तर नियासिनामाइड हे चांगलं आहे वापरायला. डेफिनेटली दॅट इज बेनिफिशियल. लॉस तर त्याचा काही नाही आहे. सिरममध्ये वापरा किंवा हायलोरोनिक ॲसिड आहे, या गोष्टी सिरममध्ये चांगल्या आहेत. रेटिनॉल नॉट फॉर ऑल. ओके. ते डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याच्यात वेगवेगळे कॉन्सन्ट्रेशन असतात. तुम्हाला जर आवश्यक आहे का, काय रिझल्ट्स एक्सपेक्टेड आहेत त्याप्रमाणे तुम्ही वापरायला पाहिजे. ते रुटीन केअरसाठी नाही आहे. हायलोरोनिक ॲसिड किंवा नियासिनामाइड रेग्युलरली वापरू शकतात. दे आर हार्मफुल नाही आहेत, शून्य हार्मफुल आहेत. प्लस ते तुम्हाला थोडासा लुक एन्हान्स करतात आणि त्याचा इफेक्ट स्लो येतो. त्यामुळे ते डे टू डे वापरणं जास्त चांगलं आहे. सो नियासिनामाइडमुळे जे पोर्स आहेत आपल्या स्किनचे ते खरंच हील होतात किंवा ते क्लोज होतात? क्लोज म्हणजे दिसत तरी नाही. मेकॅनिझम काही वेगळं असेल पण ते थोडं लुक इवन दिसतो. ते पोर हाईड होतात डे टू डे जर तुम्ही सिरम वापरत असाल तर. तुम्ही टेक्स्चर पण सुधारतं, बेटर फील होतो, ग्लो येतो थोडासा. ओके. ह्या 2-3 गोष्टी नियासिनामाइड आणि ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं ड्राय पण किंवा ओव्हर द एजिंगमुळे असं सुकल्यासारखी स्किन आहे ती न होता थोडी टवटवीत, फ्रेश, ताजी दिसते तुम्हाला. ह्या 2 गोष्टी फायद्याच्या आहेत. पण रेटिनॉल इज नॉट रेकमेंडेड ऑन डेली बेसिस, दॅट टू विदाउट कन्सल्टेशन. विथ कन्सल्टेशननी ठराविक टाईम फ्रेमला वापरा आणि मग तुम्ही ते मेंटेन करा. मग युजली रेटिनॉल म्हणतात की UV रेजला खूप जास्त सेन्सिटिव्ह असतं, त्यामुळे ते लोक रात्री वापरतात. इट्स लाईक बरोबर, इट्स ट्रीटेड लाईक अ नाईट क्रीम और नाईट सिरम. बरोबर. मग रेटिनॉलचं रिप्लेसमेंट काय असू शकतं ऑन अ डेली बेसिस जर यूज करायचं? रेटिनॉलचं रेटिनॉल एक ॲसिडच आहे त्यामध्ये. तर तुम्हाला थोडंसं एक असा प्रश्न असेल की हे सगळे क्रीम वगैरे तर मागच्या 50-100 वर्ष झाली. त्याच्या अगोदर लोक शेकडो वर्ष काय करायचे? एक्झॅक्टली. हां. तर ते काय करायचे तर उदाहरणार्थ एक क्लिओपात्रा जे कॅरेक्टर आहे कुठली तरी, ते फॉरेन देश फ्रेंचची राणी वगैरे काहीतरी आहे. तर तिचं एक असं सांगितलं होतं की ती मिल्कच्या ह्याच्यामध्ये ते आंघोळ वगैरे करायची. तर हे ॲसिड्सच आहेत. म्हणजे मिल्कचं लॅक्टिक ॲसिड, तर मॅलिक ॲसिड आहे, ग्लायकोलिक ॲसिड आहे. हे वेगवेगळे नॅचरल इन्ग्रेडियंटपासून तयार होणारे ॲसिड हेच आता क्रीम आणि ह्याच्यामध्ये वापरले जात आहे. ट्रू. तर त्यावेळी हे अशाच प्रकारचे काही प्रिपरेशन बनवून हे कॉस्मेटिक म्हणून वापरले जात होते. त्याच्यात रेसिपी नाही किंवा असं काय त्यावेळी पेटंट वगैरे नसल्यामुळे ते कुठं रेकॉर्ड झालेले नाहीत. पण अशा प्रकारचे कॉस्मेटिक अगोदर वापरले जात होते आणि त्या गोष्टीने ती लोक त्यांचा लुक किंवा ह्या गोष्टी स्किन हेल्थ मेंटेन करत होते. आता हे कमर्शियली अवेलेबल झालेत फॉर्म्युले, त्याच्यामध्ये काय अवेलेबल आहेत हे सगळ्यांना माहिती झालेलं आहे. ह्या गोष्टी अगोदरही वापरल्या जात होत्या, आताही. तर रुटीन केअर किती आहे, तुम्हाला गरज किती आहे आणि ते इन्ग्रेडियंट सेफ आहेत का,
हे एक्सपर्ट करून एकदा जाणून घ्या. जसं की नियासिनामाईड चालू शकते पण रेटिनॉइल नाही चालणार. तर अशा केसमध्ये तुम्ही तुमच्यासाठी आवश्यक गोष्टी एक्सपर्ट करून जाणून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही यूज करू शकता. डेफिनेटली त्याचा फायदा हा होतो. हा एक भाग झाला. दुसरा अजून तुम्हाला एक ॲड ऑन गोष्ट जी एन्हान्समेंटसाठी वापरली जाते तीही फायद्याची आहे. उदाहरणार्थ एक 10-20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी यातल्या बऱ्याच स्किन ट्रीटमेंट इंडियात अवेलेबलच नव्हत्या. बरेच लेझर असतील, जन्मखुन आहेत. करेक्ट. पिगमेंटेशन जे म्हणजे कुणाकडे पैसे असतील तरी त्याला आयुष्यभर ते जन्मखून बरोबर घेऊन जाणे शेवटपर्यंत हाच ऑप्शन असायचा. प्रत्येकजण बाहेरच्या देशात जाऊन ट्रीटमेंट करू शकणं अवघड असायचं. पण आज त्या गोष्टी अवेलेबल झाले. म्हणजे भलेही त्या कॉस्टली असतील, थोड्या एक्सपर्टकडे असतील, पण जर एखाद्याला करायचीच असेल, उदाहरणार्थ एखाद्या मुलगी आहे, तिचं लग्न होत नाही, तिला इथे काहीतरी जन्मखून काळी आहे, सिम्पल आहे ना. जर लेझरने ती जात असेल आणि तिच्या आयुष्यभरासाठी तिच्या बऱ्याच गोष्टी सुधारत असतील तर ह्या नवीन ॲडव्हान्स गोष्टी सगळ्याच खराब आहेत असा अर्थ नाही आहे. फक्त तुम्हाला आवश्यक आहेत का नाहीत आणि त्या किती प्रमाणात कराव्यात याचं तुम्ही थोडंसं ओपिनियन घेणं गरजेचं आहे. मग हा नाईट क्रीमचा जो कॉन्सेप्ट आला आहे, मग तिकडं जास्त करून रेटिनॉल वापरलं जातं. रेटिनॉल एक्झॅक्टली काय करतं, त्याचं एक्झॅक्ट बेनिफिट काय आहे, आणि जर ते ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे आणि ते डेली बेसिसवर नाही आहे रिकमेंडेड तर त्याच्या जागी आपण काय यूज करायचं आहे? हां, तर रेटिनॉल हे नाईटला वापरण्यामागं 2-3 कारणं आहेत. ते फोटोसेन्सिटिव्ह असतं, त्यामुळे उन्हात नाही वापरलं जात. करेक्ट. आणि नाईटमध्ये वॉश करूनच जावं. म्हणजे बऱ्याच इव्हन ग्लायकोलिक ॲसिड वगैरे नाईटलाच प्रिफर केलं जातं. कोजिक ॲसिड जे डागांसाठी. तर रेटिनॉल काय करतं की आपल्या बॉडीचं स्किन टर्नओव्हर रेग्युलेट करतं आणि नॉर्मलाइज करतं. जर काही कलर जास्त तयार होत असेल, काही खड्डा असेल, एक्सेस असेल, तर ह्या गोष्टी नॉर्मलाइज करणे, केरॅटिनचं जे प्रोडक्शन वगैरे आहे ते नॉर्मलाइज करणे आणि रेग्युलराइज करणे, ज्यामध्ये जर आपले काही मायनर डिफेक्ट असतील, खराबी असेल तर ती दूर व्हायला मदत होते. तर रेटिनॉल इज गुड प्रॉडक्ट. हां, पण रेटिनॉल कधी कधी प्रेग्नन्सीमध्ये वापरू नये असं आहे. फॉर एक्झाम्पल सांगितलं मी. तर अशा गोष्टी माहीत पाहिजेत. कोणीतरी वापरते म्हणून प्रेग्नंट हिने वापरलं तर त्याचे साईड इफेक्ट बॉडीत जाऊन जाण्याची शक्यता असते मुलापर्यंत. त्यामध्ये पण फरक आहे राईट, की मग हे सगळे प्रोडक्ट जर त्यांचं त्या प्रोडक्टमध्ये पर्सेंटेज लेवल जास्त असेल तर ते ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स बनतात. राईट. ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स फॉर एक्झाम्पल जर मी 0.5% रेटिनॉल वापरतोय तर इट्स लाईक थोडंसं एक्सेसिव्ह कन्सिडर केलं जाईल डेली वापरायला. पण मग त्याचं जर पर्सेंटेज मी कमी केलं रेटिनॉलचं तर ते डेली यूज करणं रिकमेंडेड असेल. हां, एक्सेप्ट कॉन्ट्राइंडिकेशन जसं प्रेग्नन्सी आहे. ओके. असं सोडलं तर तुम्ही वापरू शकता. कूल. अजून एक अनपॉप्युलर ओपिनियन आहे सर, की तुमच्या घरी जर पेट्स असतील तर पेट्सच्या सानिध्यात राहिल्यामुळं तुम्हाला स्किन किंवा हेअर इश्यूज होऊ शकतात. हेअरची शक्यता थोडी कमी आहे पण स्किनचे होऊ शकतात. युजली पेटमध्ये 2 असते. एक तर काही गोष्टीची ॲलर्जी, त्यापेक्षाही काही माईट्स असतात ते पेटच्या अंगावरती, तर त्या माईटमुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. जसं स्केबीज आहे, खरूज. करेक्ट. पेटमुळे आपल्याकडे येते किंवा बाकी काही आजार आहेत होतात पेटमुळे. अनलेस जर तुम्ही त्यांची पेटची हायजीन वगैरे मेंटेन करत असाल, त्यांचं वॅक्सिनेशन बाकीच्या गोष्टी, तर शक्यता कमी आहे आणि तुमची हायजीन. पण नक्की पेटमुळे आजार होण्याची शक्यता असते. ओके. आणि काही लोकांना सर असे बघितलेत ना मी, की ते अजिबात काही स्किन केअर करत नाहीत. इवन ते साबण पण लावत नाहीत चेहऱ्याला, ते फक्त पाणी वापरतात, तरी पण त्यांची फ्लॉलेस स्किन असते. बघितलेत. आणि काही लोक असे आहेत की जे ओव्हर कॉन्शियस आहेत, ते प्रॉपर भडीमार करतायत सगळे इन्ग्रेडियंट्सचा त्यांच्यावर. ते रेटिनॉल झालं, नियासिनामाइड झालं, स्टील दे आर फेसिंग स्किन इश्यूज. हे कशामुळे असेल कॉन्ट्राडिक्शन? तर याच्यामध्ये यासाठी एक सिम्पल फॉर्म्युला आहे की जे तुमच्या आतमध्ये आहे ते बाहेर दिसतं. डाएट म्हणजे ओव्हरऑल हेल्थ. ओके. ओव्हरऑल हेल्थ. आता हे सगळे प्रोडक्ट न वापरताही अगदी सिम्पल उदाहरण घ्यायचं असेल तर ॲनिमल काय स्किन केअर करतात, हार्डली ते त्यांचं रुटीन करतात. स्टील दे आर मेंटेनिंग जे नॉर्मल आहे ते त्यांचं. बट इफ इट इज नॉट गुड फ्रॉम इनसाईड, तर तुम्ही जे दुसरी कॅटेगरी सांगितली सगळी केअर करतात तरी काहीच होत नाही, तर त्या केसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम दुसरा असेल. म्हणजे तुम्ही आजार वेगळा आहे आणि ट्रीटमेंट दुसरी करताय असं त्याचा अर्थ आहे. कॅन यू इलॅबोरेट ऑन दिस, की मग जे ते इनसाईड आहे त्यामध्ये काय काय गोष्टी येतात तुमच्या लाईफस्टाईल किंवा तुमच्या डाएट चॉईसेस? तर डाएट, लाईफस्टाईल ह्या रुटीन मेंटेन आहेत, पण काही वेळा काही आजारही असू शकतात. जसं कलरमध्ये बोटांपाशी काळं होतं, काळे डॉट येतात, तर त्यामध्ये काही विटॅमिनची डिफिशियन्सी असते.
तर तुम्ही वरतून त्याला कलर जाणारे कलर वापरत असणार, त्या केसमध्ये तुम्हाला जर व्हिटॅमिन डिफिशियन्सी करेक्ट केली तर तो कलर जायची शक्यता आहे, पण तुम्ही फक्त क्रीमने घालवायचा प्रयत्न करता. तर दिस इज अन एक्झाम्पल. तशा काही केसेसमध्ये जर तुम्हाला स्किनमध्ये रॅश येते उन्हात जाऊन, तर फक्त सनस्क्रीन लावून टेम्पररी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यापेक्षा जर काही दुसरा आतून आजार तर नाही आहे, जसं SLE सांगितलं, तर तो डिटेक्ट करून जर आजार बरा केला किंवा त्या दिवशीने प्रिकॉशन घेतल्या, तर ते फक्त क्रीमने जात नसेल तर डेफिनेटली यू हॅव टू लुक की प्रॉब्लेम काही दुसरा आहे का. उदाहरणार्थ पिंपलही क्रीमने जर जात नसेल तर आतून हॉर्मोनचं PCOD असेल एक्झाम्पल. तुम्ही फक्त क्रीमवर रिलाय 100% करू नये, किंवा जर क्रीमने इफेक्ट येत नसेल तर तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम काहीतरी असू शकतो, याकडं लक्ष दिलं पाहिजे. सो जर मग कोणतं रेग्युलर फंक्शनिंग इंडिव्हिज्युअल आहे ज्यामध्ये काही आजार वगैरे नाही आहे, तर माझा प्रश्न असा आहे की मग दोन्ही पण गोष्टी फ्रॉम द इनसाईडमध्ये येतं की त्याचा डाएट चॉईसेस, त्याचं लाईफस्टाईल, आणि आउटसाईडमध्ये की तो त्याच्या ओव्हरऑल स्किन आणि हेअर केअरमध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स वापरतो आहे और काय काय स्टेप्स फॉलो करतो आहे. तर माझा प्रश्न असा आहे की मग त्यामध्ये असे कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत जे की कंपल्सरी वापरले पाहिजेत फ्रॉम दी आउटसाईड तुमच्या डे टू डे लाईफमध्ये टू मेंटेन गुड स्किन अँड हेअर, अँड ॲज वेल ॲज कोणकोणते डायटरी इन्ग्रेडियंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल यू सेड की विटॅमिन A, C, E, तर डायटरी इन्ग्रेडियंट्स ऑल्सो आणि आउटसाईड इन्ग्रेडियंट जे तुम्ही कॉस्मेटिक्स थ्रू वापरताय ते कोणकोणते, जर तुम्ही ते डे टू डे लाईफमध्ये वापरले तर यू कॅन मेंटेन गुड स्किन हेल्थ अँड हेअर. थोडंसं आपण बेसिकवरती येऊयात. बेसिक म्हणजे की ज्यामध्ये आपल्याला स्किनचे आजार होतात का, आणि जर नसतील तर नॉर्मल केअर काय करायची. तर पहिल्यांदा तर आजार रूल आउट करायला पाहिजेत. आजारामध्ये काय असतं की तुम्हाला स्पेशल गोष्टी आवश्यक असतात, स्पेशल ट्रीटमेंट त्या टाईम फ्रेमपुरती. तर ते जर तुम्ही अवॉइड म्हणजे व्यवस्थित घेतले तर तुम्हाला ह्या गोष्टींची गरज कमी लागेल बाहेरच्या, आणि त्या पर्टिक्युलर डिसीजची तुम्ही त्या टाईम फ्रेममध्ये, जसं चाई लागणे आहे उदाहरणार्थ, तर त्या जे काय तिथे इंट्रालिंजल इंजेक्शन असेल, एक्झायमर लेझर असेल, मिनॉक्सिडिल असेल, त्या 2 ते 3 महिन्यापुरते वापरलं तर तुम्हाला हेअर ग्रोथ नॉर्मल झाली. ओके. तर हे झाला आजाराचा भाग. तर असंच वांग आहे किंवा पिंपल्स आहेत किंवा डोळ्याभोवतीची काळे वर्तुळ आहेत, ह्या गोष्टीमध्ये तुम्ही स्पेसिफिक ट्रीटमेंट, निदान आणि ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. हे झालं आजाराबद्दल. आता नॉर्मल केअर. तर नॉर्मल केअरमध्ये तुम्ही जी नॉर्मल हेल्थ टिकवण्यासाठी जी केअर करता, दॅट इज द सेम केअर फॉर द स्किन इंटरनल. म्हणजे जसं की डाएटमध्ये हेल्दी डाएट आहे, तुम्ही बेकरी आयटम, तळलेले आयटम कमी खा, नॅचरल फूड जास्त खा, एक्सरसाइज करा, झोप झाली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला रुटीन हेल्थसाठी आहेत त्याच स्किनसाठी आहेत. आणि एक्सेसिव्ह केअर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं आणखी बेटर लुक देता येईल, जसं कोलॅजन सप्लिमेंट घेतले तुम्ही, विटॅमिन सप्लिमेंट घेतले, किंवा डेली फेस वॉश केला, किंवा सनस्क्रीन यूज केलं, आणि काही एक्स्ट्रा गोष्टी पण आहेत. जसं उदाहरणार्थ काही हिरोईन्स पाहिले असेल, एक 10 वर्षापूर्वी खूप काळ्या होत्या कलर, पण आज खूप फेअर आहेत. त्या काही ग्लुटाथिओनच्या IV इंजेक्शन्स किंवा हे घेतात, दॅट इज नॅचरल इन्ग्रेडियंट. तुम्ही एक्सपर्ट याच्या खाली घेतले तर तुमची पूर्ण बॉडी टोन चेंज होऊ शकते. एक प्रकारचं वरदान आहे ना हे. तुम्हाला नॅचरली तुम्हाला एखादी गोष्ट मिळत असेल, दॅट टू विदाऊट मच कॉम्प्लिकेशन, तर ह्या गोष्टी चांगल्याही आहेत, प्रोव्हाइडेड दॅट एक्सपर्ट करून घ्यायला पाहिजेत, आणि त्याचे जे प्रिकॉशन्स आहेत ते तुम्ही फॉलो करायला पाहिजे. सगळ्यात मोठी आता इंडस्ट्री आहे हेअर ट्रान्सप्लांट इंडस्ट्री. आज एखाद्या माणसाचं जर लाईफ चेंज होत असेल ट्रान्सप्लांटमुळे, तर दॅट इज वरदान ना एक प्रकारचं, जे तुम्हाला 10-20 वर्षापूर्वी लाखो रुपयांना असायचं किंवा इंडियामध्ये अवेलेबलच नव्हतं. आज तुम्हाला पुण्यामध्ये कमीत कमी 100 सेंटर आहेत हेअर ट्रान्सप्लांटचे, जास्तच. पूर्ण माणसाची पर्सनॅलिटी सगळं चेंज होतं. तर हे मी तुम्हाला सांगतो ते खूप साधं वाटेल, म्हणजे ऐकायला तुम्हाला काही विशेष वाटणार नाही, ठीक आहे होतं. पण मी आता तुम्हालाच एक डेमो देतो की इमॅजिन करा, आज रात्री तुम्ही घरी गेलाय आणि रात्री तुमचं एकदम टक्कल पडले, उद्या स्टुडिओला याल का तुम्ही? नाही येणार. आता इमॅजिन करा की म्हणजे एखाद्या माणसावरती स्वतःवरती वेळ येते त्यावेळी ती परिस्थिती किती खराब असते. तुम्ही नॉर्मल आहात, हेल्थची डेफिनेशन प्रमाणे तुमचं हार्ट चालतंय, सगळे सेन्सेस आहेत, जेवण झोपण आहे, सगळं व्यवस्थित आहे. स्टील तुम्हाला रात्रीत केस पूर्ण गेले तर दुसऱ्या दिवशी तुम्ही ॲटलिस्ट पब्लिक अपिअरन्स तर देणार नाही. विचार करू शांत कसं झालं काय, यू आर हेल्दी. तसंच जर यांचे दररोजच गेलेले त्यांचे काय होत असेल मेंटल कंडिशन, तर सेम ह्यामध्ये जर हेअर ट्रान्सप्लांट हे वरदान आहेत आणि विथ एक्सपर्ट ते काम करतं. असे खूप स्किनच्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत. ओबेसिटी, तुम्हाला जर
ट्रीटमेंटने अचानक तुम्हाला लगेच 6 महिन्यामध्ये जर घालवता येत असेल ओबेसिटी, नथिंग लाईक इट ना. सो फेस शेपिंग, बऱ्याच गोष्टी ॲडव्हान्स आहेत. बियर्ड शेपिंग मी तुम्हाला सांगितलं. फिमेल्स तर रोज एक्सेसिव्ह हेअर रेझरने किंवा काय अदर मेथडने काढतायत, त्याऐवजी परमनंट लाईफ टाईम हे लेझर हेअर रिमूव्ह करून घेत आहेत. हे सगळ्या गोष्टी डेफिनेटली बेनिफिशियल आहेत. हे बोटॉक्स झालं किंवा कॉस्मॅटिक सर्जरीज झाल्या, याचे काही साईड इफेक्ट्स होत नाहीत शॉर्ट किंवा लॉंग टर्म? साईड इफेक्ट आहेत, पण त्या गोष्टी फायद्याच्याही आहेत. तर तुम्ही आज जे बरेच हिरो 50-60 नंतर 50 वयानुसार हे नॉर्मल दिसतात, ते हेच सगळे ट्रीटमेंट घेत आहेत. म्हणजे जर सुरकुत्या पडलेल्या असतील किंवा हे असतील तिथं बोटॉक्स देऊन ते फ्लॅट करतायत, किंवा जिथं खड्डा पडलेला असेल ते फिलर्स देऊन ते भरून काढतायत. म्हणजे सॉर्ट ऑफ डेंटिंग पेंटिंग म्हणू शकता तुम्ही. त्याप्रमाणे ते नॉर्मलाइज करतात. पण जर त्यांची प्रोफेशनल रिक्वायरमेंट असेल आणि अशी आहे, तर एअर होस्टेसेस, जर तिचा चेहऱ्यावर पूर्ण पिंपल असतील तर कोण एअर होस्टेस म्हणून ठेवणार आहे त्यांना? दिस इज अन एक्झाम्पल. त्यांना लगेच ग्राउंड स्टाफ करतात. असेच बऱ्याच ठिकाणी रिसेप्शनिस्ट आहेत. या सगळ्यांना दिस इज प्रोफेशनल रिक्वायरमेंट. म्हणजे तुम्हाला तसं असणं हे तुमची गरज आहे. किंवा बऱ्याच ठिकाणचे मॉडेल्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, किंवा जिमच्या ॲडव्हर्टाईज करायला तशा पर्सनॅलिटीचाच माणूस घेतील ना. म्हणजे दिस इज प्रोफेशनल रिक्वायरमेंट. या मेंटेनन्सप्रमाणे तुम्हाला बोटॉक्स, फिलर, ह्या सगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट जर तुम्ही ॲप्रोप्रिएट पर्सनकडून करून घेतल्या तर डेफिनेटली त्याचा फायदा आहे. तोटा आहे काही प्रमाणात, पण साईड इफेक्ट हे तुम्हाला लोकांना कळण्याच्या भाषेत सांगतो की साईड इफेक्ट इज लाईक अन ॲक्सिडेंट. तर एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे त्या सगळ्याच गाड्या त्या प्रकारच्या खराब आहेत असं नाही. स्कूटरचा एखाद्या एक ॲक्सिडेंट झाला म्हणजे ते सगळ्या स्कूटर खराब आहेत का? नाही, त्या एक गाडीचं झालं. सेम थिंग, साईड इफेक्ट हे पूर्ण सर्व लोकांना होत नाही. ते मॅनेजेबल आहे. हां, काही मॅनेजेबल असतात, गोळ्या बंद केल्यावर कमी होतात, पण जे मॅनेजेबल नसतात आणि एक्सेस होतात ते काही लिमिटेड लोकांपुरतं. म्हणजे आता 1000 मध्ये 10 लोकांना होतात असं समजून, बाकी 990 लोकांना ते सूट होतं. त्यामुळेच गव्हर्नमेंट तरी परमिशन देतं आणि डॉक्टर तरी देतात ना. सर्वांना जर सिव्हिअर साईड इफेक्ट होणार असेल तर डॉक्टरनी ते औषध दिलं नसतं आणि गव्हर्नमेंटनी परमिशन दिली नसते त्याला. सोशल मीडियामुळं काही काही गोष्टी अशा ट्रेंडमध्ये येतात की आपण बघतो की एखादा इन्फ्लुएन्सर सकाळी उठल्यानंतर त्याचा चेहरा बर्फ असलेल्या पाण्यामध्ये बुडवतो, आईस डिपिंग झालं, किंवा अजून एक कोरियन स्किन केअर रुटीन खूप जास्त ट्रेंडमध्ये येते. ते किती पर्सेंट रिलेव्हंट आहे आणि किती तथ्य आहे त्यामध्ये? बरं, पहिल्यांदा आपण सोशल मीडियाचं पाहू. सोशल मीडिया माझ्या दृष्टीने तरी ते एक मायावी दुनिया किंवा मायावी जाल आहे. कुणी किती विश्वास ठेवावा हे प्रत्येकाचं वेगळं परसेप्शन आहे. काही जण अगदी कमी ठेवतात, नाही ठेवतात, पण इन जनरल आज लोक एवढं म्हणजे कंझ्युम करतायत की ते काही ना काही प्रमाणात ते सारखं रिपीटेड आल्यामुळे त्यांच्या डोक्यावरती ते ब्रेनमध्ये हे केलं जातं की असं म्हणजे चांगलं आहे किंवा हे म्हणजे केलं पाहिजे. तर ह्यामध्ये फायदे नाही आहेत असं नाही आहे, फायदे होतात. उदाहरणार्थ जर ते आईसमध्ये कोलिंग होत असेल तर त्यामुळे ते इन्फ्लेमेशन कमी होतं, किंवा मसाज आहेत काही, त्या मसाजमुळे तुमचं तिथले ब्लड सर्क्युलेशन मूव्ह होतं. ह्या गोष्टी फायदेशीर आहेत. नंतर त्याचे थोडेसे जे कोणी त्यातलं तज्ज्ञ असेल त्यांच्याकडून घ्या. कुणीतरी सोशल इन्फ्लुएन्सरनी सांगितलंय असं करायचं असेल तर तुम्ही त्या मसाजवाल्याच्या जो कोणी एक्सपर्ट असेल किंवा ह्यातलं कोणी तज्ज्ञ असेल त्याकडे जा आणि सल्ला घेऊन करा. काही ना काही फायदे आहेत त्याचे. आपण एन्शियंट टाईमपासून सर ऑइल मसाज वापरतोय त्यामध्ये, आणि हेअर ऑइलिंग म्हणजे आपल्या इंडियन स्किन केअर नॉर्म्समध्ये एकदम अविभाज्य घटक आहे. बरोबर. पण तो हेअर ऑइलिंगमुळे खरंच तुमच्या हेअर ग्रोथ वगैरेवरती फरक पडतो किंवा तुमच्या केसांची क्वालिटी, की जर ते पातळ असतील तर ते डेन्स होतील, तर हे खरंच तथ्य हेअर ऑइलिंग कितपत मॅटर करतं आणि कितपत इम्पॉर्टंट आहे खरंच? ओके, हेअर ऑइल किंवा ऑइल हे दोन यूज आहेत, एक हेअरसाठी आणि एक मसाजसाठी. मसाजसाठी दोन गोष्टी आहेत की मसाज हे लहान मुलांना जास्त वापरलं जातं युज्युअली. तर त्याच्यामध्ये एक नवीन स्टडी आहे, असं सांगितलं जातं की त्याच्यामध्ये आईचं बॉन्डिंग जास्त होतं मुलाशी. ट्रू. त्यामुळे ते मसाज किंवा ते जे आहे स्पर्श, जे टच आहे, त्यामुळे तर त्या दृष्टीने विचार केला तर तो परफेक्ट आहे. काही अंशी चांगलंही आहे, फक्त ते थोडं सायंटिफिक वेनी, अगदीच त्रास न होता बाळाला केलं पाहिजे. आणि दुसरं जे हेअर ऑइलचा जो साईज आहे मॉलिक्यूल तो खूप मोठा आहे, त्यामुळे आपल्या तो स्कॅल्पमध्ये पोहोचत नाही अनलेस तो स्पेसिफिक वेने प्रिपेअर केला असेल तर हेअरचं जे हेअर ऑइल आहे ते वरती आलेल्या हेअरवरतीच काम करतं. म्हणजे त्याचं टेक्स्चर, अपिअरन्स वगैरे, किंवा तुम्हाला कॉम्बिंग करायला हेल्प होती, केसाचा गुंता न होणे,
हे अशा गोष्टींमध्ये ते मदत करतं. किंवा लस्टर तुमचं इम्प्रूव्ह करतं ड्राय असेल वगैरे. तर ह्यामध्ये हेअर ऑइलचा रोल आहे. अनलेस ते स्पेसिफिकली त्याचा मॉलिक्यूल कमी केला की जो स्काल्पमध्ये पेनिट्रेट करेल, नॉर्मल हेअर ऑइलचं करत नाही, तर त्याचा फायदा आहे. ओके सर, आपल्याकडे एक फन सेगमेंट पण असते ओके. ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही वियर्ड क्वेश्चन्स विचारतो आणि त्यावर तुम्हाला उत्तरं द्यायची. काही लोक म्हणतात की मी आठवड्यातनं फक्त एकदाच आंघोळ करतो आणि तेच नैसर्गिक आहे. बरोबर. किती तथ्य आहे यामध्ये? अशा पेशंटला तुम्ही काय उत्तर द्याल? हे चुकीचं आहे. कारण रोज आठवड्यातून एकदा आंघोळ करणं हे रेकमेंडेड नाही. याच्यासाठी की आपण डे टू डे काम करत असेल तर आपल्या बॉडीतून काही एक्सक्रिशन बाहेर पडतात, ते क्लीन होणं गरजेचं आहे. म्हणजे घाम आहे किंवा बऱ्याच गोष्टी आहेत, सिबम आहे, आणि काही वेळा एन्व्हायरमेंटच्या गोष्टी आपल्या बॉडीवर आलेल्या असतात. तर त्या गोष्टीतूनही क्लीन करणं, डेली क्लिनिंग इज रेकमेंडेड. अगदीच वेळ पडली, पॉसिबल नसेल काही कारणानं, पण एक दिवसाआड तरी हवंच. आठवड्यातून एकदा इज नॉट ॲट ऑल ॲक्सेप्टेड. ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट तुम्हाला जर एखादी युजलेस सुपर पॉवर मिळाली तर ते काय असेल? ॲज अ डर्मॅटॉलॉजिस्ट जर मिळाली तर बऱ्याच स्किनच्या आजारामध्ये ना सिम्पटम्स कमी आहेत. सिम्पटम्स म्हणजे अगदी इचिंग वगैरेच आहे, बाकी नाही आहेत. जसं मेडिसिनमध्ये फिवर आहे, कफ आहे, बाकीचे खूप आहेत. फ्रॅक्चरमध्ये पेन आहे ऑर्थोवाल्यांना, की ज्यामुळे लोक लगेच डॉक्टरकडे येतात. फिवर आल्यावर नाही, पण इचिंग म्हणते सुरुवात काय करतात, स्वतःच काहीतरी लावतील, घरच्या सिनियरला विचारून लावतील, त्यानंतर मेडिकलवाल्याकडे जातील, तिथे काहीतरी लावतील. मग हे सगळे एक्सपेरिमेंट करून झाल्यावर येतात. का तर त्याची सिम्पटमची सिव्हिरिटी मॅनेजेबल असते. तर मी जर असं काही सुपर पॉवर मिळालं तर सांगेल की स्किन आजाराला जरा चांगले सिव्हिअर सिम्पटम्स दे, जेणेकरून पेशंट लवकर अप्रोच करेल. फायदा त्याचाच होईल, ह्याच्यात काय माझा स्वार्थ नाहीये. पण जे कमी त्रासामुळे लोक जे टाळतात, उशिरा येतात, त्याऐवजी थोडे सिम्पटम्स दिले तर लोक थोडे लवकर येतील आणि त्यांचा फायदा होईल. तुम्हाला स्किन केअर मधनं जर एकच गोष्ट निवडायची आहे आयुष्यभरासाठी तर तुम्ही काय निवडाल? स्किन केअर मधून एक सिंपल ब्लँड सोप. ओके. किंवा बॉडी वॉश. एक पेशंट तुम्हाला म्हणतो की डॉक्टर मैं मेरे बालों से प्यार करता हूँ, फिर वो मुझे छोड़ के चले जाते, तर त्याला तुम्ही काय सल्ला द्याल? थोडंसं यामध्ये वयानुसार सल्ला देऊ आम्ही. जर प्री मॅरेज कंडिशनला असेल आणि त्याला जेन्युन असेल तर डेफिनेटली त्याला आम्ही त्याचा प्रॉब्लेम सिरियसली कन्सिडर करू की हा प्रॉब्लेम ह्याचा जेन्युन आहे. तर जेन्युननेस अगोदर समजून घेऊ. जर असेल वयामध्ये तर तो जेन्युन आहे, त्याला व्यवस्थित गाईड करून वेगवेगळ्या डर्मा रोलर आहे, अगदी हेअर ट्रान्सप्लांटपर्यंतच्या गोष्टी सजेस्ट करून त्याच्या म्हणजे प्रॉब्लेमचा मजाक न उडवता त्याला सिरियसली ट्रीट करू, कारण तो जेन्युन आहे. पण जर 50 वर्षाचा माणूस तसं म्हणायला लागलं तर थोडंसं काउन्सिलिंग करू की हे वयानुसार आहे आणि तुझी एकदम 20ची कंडिशन येणार नाही, तू तुझ्या वयाप्रमाणे अपेक्षा ठेव. जसं देवानी ह्या गोष्टी नॅचरली बनवले. आपल्याला 50 नंतर कमी दिसायला लागतं, ऐकायला कमी येतं, दात पडतात, सुरकुत्या पडतात, आपला स्टॅमिना किंवा पळणे जे 20 वर्षाचं राहत नाही, हाडं वाजायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी नॅचरली तुमचं एजिंगचे साईन्स आहेत, तेच साईन तुम्हाला स्किनमध्ये मिळणार. दॅट यू हॅव टू ॲक्सेप्ट. काही लोक म्हणजे एकदम इन्स्टंट रिझल्ट एक्सपेक्ट करतात लगेच. आता समजा त्यांचे जर पातळ हेअर झाले असतील तर ते एखाद्या इंजेक्शननी किंवा एखाद्या मेडिसिननी लगेच त्यांना वाटेल की वीकली बेसिसवर रिझल्ट येतील. मग एखादा पेशंट तुम्हाला म्हटलं की तुमच्याकडे जर केस फुगवण्याचं इंजेक्शन आहे का, तर तुम्ही त्याला कसं काउन्सिल करता? त्याला काउन्सिल म्हणजे डिपेंड्स की जर खूप एक्सेसिव्ह जर समजण्यासारखं असेल तर व्यवस्थित समजून सांगेल. अदरवाईज एकदम साध्या भाषेत सांगेल की ही ट्रीटमेंट आहे, ही जादू नाही. तर जादू असेल तर लगेच काम करेल, ट्रीटमेंट असेल तर त्याला थोडासा वेळ लागेल, काही टाईम फ्रेम द्यावा लागेल. त्याला आणखी दुसरं काउन्सिल करतो आम्ही की तो पेशंट तुला फॉर एक्झाम्पल हेअर आहे, तुझ्या हेअरचा प्रॉब्लेम सुरू कधी झाला आम्ही विचारलं असं सुरुवातीला, तो सांगतो 6 महिने, 6 वर्ष, 2 वर्ष. मग तू 6 महिन्याचा प्रॉब्लेम तुला 6 दिवसात बरा करायचं हे होणार नाही ना. व्हायला जर 6 महिने लागले असेल तर 6 दिवसात जादू होणार नाही, त्यालाही काही वेळ लागेल. जर एका दिवसासाठी तुम्हाला एखादं स्किन प्रोडक्ट बनता आलं तर तुम्ही काय चूज कराल? स्किन प्रोडक्ट बनता आलं तर अवघड प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर राहील मॉइश्चरायझर. ट्रू. आणि जर केस बोलू शकले असते तर ते आपल्यावर काय ओरडले असते किंवा कशावरनं बोलले असते जास्त करून? तर माझ्यावरती अत्याचार कमी करा असं नक्की म्हटले असते. कारण आज लोक जे वेगवेगळे पदार्थ वापरतात,
पांढरे करतात, काळे करतात, म्हणजे काय बरगंडी करतात, हिना-मेहंदी. त्याचे परत त्याला ते गरम करून करली, केस जाळतात काही इतके काही विचित्र प्रकार केसांवरती करतात लोक की ते म्हणजे माझ्यावरती अत्याचार कमी करा असं तो नक्की म्हणला. जर एखाद्या सेलिब्रिटीचा स्किन केअर फ्रीज उघडला तुम्ही, तर त्यातली सगळ्यात विचित्र गोष्ट काय दिसू शकते तुम्हाला, की जे आपल्याला माहिती पण नसेल? विचित्र गोष्ट स्किन केअरचा सेलिब्रिटीचा फ्रीज डिफिकल्ट आहे. म्हणजे असं काय गेस करणं, कारण खूप वियर्ड गोष्टी वापरतात लोक. म्हणजे आता ते अंड वगैरे तर वापरायचे, ॲलोवेरा लोक काही खाणं प्रेफर करतात, काही जण एक्सटर्नली लावणं प्रेफर करतात, पण हे होममेड रेमेडीजमध्ये अजून खूप साऱ्या विचित्र गोष्टी असतात. तर त्यात सेलिब्रिटी जास्त करून मी ऐकले की ऑर्गॅनिक गोष्टी प्रेफर करतील. तर त्यामध्ये विचित्र गोष्ट काय असू शकते? ॲक्च्युली जर खरंच सेलिब्रिटीज असतील आणि ते ओपिनियन चांगल्या लोकांचं घेत असतील तर चांगल्याच गोष्टी असणं अपेक्षित आहे त्यांच्याकडे, अशा वियर्ड गोष्टी असणं अपेक्षित नाही आहे. ओके. तुमच्याकडे आलेली सगळ्यात वियर्ड केस कोणती आहे मग अशी, की त्यांनी त्वचेवर काहीतरी एकदम वियर्ड किंवा काहीतरी शॉकिंग उपाय एक्सपेरिमेंट केला किंवा ट्राय केला आउट ऑफ नॉलेज? 2 केसेस आहेत तशा, ज्याच्यामध्ये हेअर गेलेला एक 40-50 वर्षाचा माणूस आला होता, 40-45चा. तो कुठून तरी एक SYZ जिल्ह्यातून, आय थिंक सांगली वगैरे, तो पुण्यामध्ये येतो आणि महिन्यातनं एकदा एक लेप लावतो आणि तो 2-3 का 4 लेपचा सेशन असतो. तशा केसमध्ये त्याला इतकी मोठी ॲलर्जी आली होती की त्यासाठी त्याला 15 दिवस ट्रीटमेंट घ्यावी लागली. त्यावेळी त्याचे ते ॲलर्जी गेली होती. हे एक आहे. आणि दुसरं, खूप पेशंट असे आहेत की ज्याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन असतं, जे टिनिया. आज असे अगदी 7 आल्यासारखे सगळ्यामध्ये, ते बरं होत नाही. तो 2-3 वेळा ट्रीटमेंट घेऊन पेशंट फ्रस्ट्रेट होतो आणि मग तो काय करतो, ते जातो कुठंतरी बोंधू बाबा किंवा काही मेडिकल वगैरे. तर त्याच्यामध्ये काही अशी औषधं दिली जातात, ते ब्रँड नेम सांगत नाही, की हे काय म्हणतात त्याला, जाळून टाकतं हे इन्फेक्शन असं. आणि ते पेशंट लावतो आणि ते फंगस जातं का नाही माहित नाही, पण ती स्किन नक्की जळून जाते त्यामध्ये. आणि त्यामुळे असं सगळं पाणी वगैरे झालेलं इन्फेक्शन घेऊन येतो. त्यांनी सांगितलं असतं की हे इन्फेक्शनला जाळून टाकेल. अवघड. ठीक आहे. आता काही 1 वर्ड रिॲक्शन, मी तुम्हाला एक शब्द देईल, त्या शब्दावरून तुमच्या डोक्यात जो पहिला शब्द येईल लगेच तो तुम्ही बोलून दाखवायचा. ओके. राईस वॉटर. गुड. ओके. हेअर ट्रान्सप्लांट. इफ रिक्वायर्ड. ओके. पिंपल्स. नॅचरल. टिकटॉकवरचे स्किन हॅक्स. फॉल्स. बियर्ड ऑइल. बियर्ड ऑइल. बियर्ड ऑइल मे बी युजफुल. ओके. मुलतानी मिट्टी. नॉट गुड फॉर ऑल स्किन. ओके. कोणत्या स्किनसाठी चांगलं? ऑइलीसाठी चांगलं. ट्रू. सीबम क्लीन करते. जस्ट लाईक सॅलिसिलिक. ओके. दॅट इज नॅचरल सॅलिसिलिक म्हणते. ओके. चारकोल मास्क. चारकोल मास्क गुड. ओके. एक्सफोलिएशन. एक्सफोलिएशन इज गुड. कोलॅजन इंजेक्शन्स. इंजेक्शन नॉट रिक्वायर्ड ऑलवेज. ओके. ओरल सप्लिमेंट इज बेस्ट. सो एक्स्ट्रीम सिच्युएशन्समध्ये इंजेक्शन घेतात खरंच कोलॅजन? ओके. डार्क अंडर आर्म्स. मे बी समटाइम्स नॉर्मल ऑल्सो, बट इफ इट इज एक्सिडिंग दॅट नॉर्म, जसं की डोळ्याभोवतीचे काळे थोडं लोकांचं सगळ्यांचंच आहे, पण खूप जास्त झालं तर ते हॉलो दिसेल, असं एकदम गोल ठेवलं असं. ट्रू. ओके. सो तुम्हाला आता जो पहिला शब्द आहे जो की राईस वॉटर आहे आणि शेवटचा शब्द आहे डार्क अंडर आर्म्स, ते 2 शब्द वापरून एक सेंटेन्स फॉर्म करायचं आहे. ओके. ती लास्ट चॅलेंज. राईस वॉटर अंडर एक्सपर्ट ओपिनियन आणि काही ॲडिटिव्ह गोष्टी यूज केल्या आणि तुम्ही डेली केअर केली तर अंडर आर्मचा डार्कनेस कमी होऊ शकतो. ओके. ओके. सो आपण काही शेवटच्या सेट्सकडे वळतो सर प्रश्नांच्या. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे इथं, की मग आत्ता आपल्याकडे हे इन्ग्रेडियंट्स वगैरे आलेत, जर आपण प्रॉपर DIYकडे वळलो, जे ॲन्शियंट कॉस्मॅटिक्स किंवा ट्रेडिशनल स्किन केअर जे होतं आपल्याकडं, तिथं लोक ऑन द डेली बेसिस काय प्रेफर करायचे किंवा काय वापरायचे? जर आपण कम्प्लिटली कॉस्मॅटिक्स ड्रॉप केलं प्रोडक्ट्स आणि आपण जर कम्प्लिटली DIYकडे वळलो, तरी पण आपण तेवढंच इफेक्टिव्ह स्किन केअर रुटीन बिल्ड करू शकतो? नाही. ओके. याचं कारण सांगतो, की आता आपण गोष्टीला एवढ्या सवय झालेली आहे की ती गोष्ट आपण स्पेशलिस्टच्या हातात सोडलेली. तर
फॉर एक्झाम्पल सांगा, तुम्ही स्वतःचं घर बांधू शकता ना? नाही. का? तर ते मे बी 100 वर्षापूर्वी तुमचे पूर्वज बांधू शकले असतील ना, स्वतःचं घर विटाचं त्यांनीच बांधलं असेल. पण आता तुम्ही बांधू शकत नाही. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ मी काही कोकणात व्हिजिट केले, त्यावेळी तिथला माणूस मागच्या जनरेशनचा कंपाऊंड करण्यापासून सगळं पाणी देणे, खड्डे, ह्या सगळ्या गोष्टी तो करायचा. म्हणजे छोटे छोटे प्लंबिंग असेल, इलेक्ट्रिक असेल किंवा इलेक्ट्रिक, मागच्या जनरेशनचे लोक घरातल्या घरात छोटे बल्ब हे ते रिपेअर ट्यूब चेंज करायचे. आज आपण फोन करून बोलवतो, कारण ते दॅट इज नाऊ थिंग्ज आर बिकमिंग स्पेशलाइज. आणि आपण असं ठरलं की आपण हेच करायचं, बाकी आपलं काही नाही. लगेच याला फोन करतो, प्लंबर बोलो, इलेक्ट्रिशियन बोलो. काही गोष्टी त्या आवश्यकही आहे, अननेसेसरी आपण कुठेतरी चूक करायला नको. पण आत्ताच्या स्टेजला पूर्ण रिव्हर्स करणं इज ॲट धिस स्टेज इम्पॉसिबल. एक संक्षिप्त उत्तर द्या मला की एक मेल इन्सिक्युरिटीवरचाच क्वेश्चन आहे की असं म्हणतात की तुमचा जर हेअर लॉस होतोय की किंवा तुमचे केस जर पातळ होत आहेत, तर मे बी त्यामुळे की तुम्ही तुमच्या ब्रह्मचर्याचं नीटपैकी पालन करत नाही आहात किंवा तुमचं सिमेंट रिटेन्शन होत नाही आहे, वीर्यनाश होतोय. तर वीर्यनाश होणं खरंच तुमचे केस पातळ होण्याचं कारण असू शकतं का? किंवा जर तुम्ही ऍक्टिव्हली सिमेंट रिटेन्शन केलं तरी त्याचा काही इफेक्ट तुमच्या त्वचेवर किंवा केसांच्या क्वालिटीवर पडेल? तसं चुकीचं आहे ते, म्हणजे रिटेन्शन करणं. कारण सिमम प्रोडक्शन ही म्हणजे चालू आहे, कंटिन्युअस चालू असणारी प्रोसेस आहे. जर उलट जर तुम्ही अगदीच ते बाहेर पडत नसेल तर तुम्हाला नाईट फॉल वगैरे अशा गोष्टी होतात. कारण त्याची प्रोडक्शन हे चालूच आहे. फक्त प्रॉब्लेम कधी यायला लागतील तर तुम्ही यू आर एक्झिडिंग द नॉर्म्स. म्हणजे तर तुम्ही काही लोक प्रमाणापेक्षा जास्त त्याचं प्रोडक्शन तयार करायचा प्रयत्न करतील तर दॅट इज ॲबनॉर्मल. पण प्रमाणापेक्षा जास्त जर वीर्यनाश जरी झाला तर प्रॉब्लेम आहे. पण जर रिटेन्शन करून खूप फायदा होईल असं वाटत नाही, कारण ते ठराविक प्रोडक्शन चालू आहे. त्यामुळे ते एक रेंज नंतर, म्हणजे थोडक्यात जर तुम्ही एका भांड्यात थोडं थोडं रोज पडतच आहे, तर एकदा ज्यावेळी भांडं भरेल त्यावेळी बाहेर पडेलच ते. ती प्रोसेस म्हणजे तयार होण्याची चालूच आहे. जर तुमची एक्सेस बाहेर जायची पद्धत वाढली किंवा प्रमाण वाढलं तर त्याचा लॉस होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ लोकांनी जर वीर्यनाश जे फॉर एक्झाम्पल काहीतरी त्याचा एक लिमिट असेल, त्या लिमिटपेक्षा एक्झिड करून त्यापेक्षा जास्त होत असेल तुमचा, तर दॅट इज अ लिटिल बिट रिस्की. त्याचा तुमच्या हेअर्सवरती किंवा स्किनवरती फरक पडतो? शक्यता कमी आहे, कारण त्या एवढी क्वांटिटी कमी असते की तुम्ही जर रुटीन बाकी मेंटेन करत असेल तर डायरेक्ट इफेक्ट नाही होणार काही. फाईन. ओके 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 सर, शेवटचा प्रश्न आहे माझा की मग ऑन द बेसिस ऑफ जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडं, त्यानुसार तुम्ही स्वतःचा स्किन केअर किंवा हेअर केअर रुटीन कसं बिल्ड करू शकता? ओके, आत्ताच्या इन्फॉर्मेशन. सर्वात पहिल्यांदा ना तुम्हाला तुमच्या नॅचरल गोष्टी माहीत करून घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ तुमची स्किन एजिंग हे होणार आहे. तुम्ही जर 40 किंवा 50मध्ये 20 सारखं दिसू शकणार नाही. पण तुमची एक्सेसिव्ह ॲबनॉर्मल एजिंग होत असेल, म्हणजे तुम्ही 40मध्ये 60 सारखे दिसत असाल तर तुम्हाला एक्सेस केअरची गरज आहे. ह्या गोष्टी प्रत्येकाला त्याच्या एजप्रमाणे समजून सांगणं गरजेचं आहे आणि ते स्वतःही समजून सांगणं. म्हणजे जर एखाद्याला 50 नंतर मला 20चे केस हवे असतील तर मिळणार नाही, म्हणजे थोडे तर कमी होतील. कमी किती होतील ते इट डिपेंड अपॉन द सिच्युएशन. ह्या गोष्टी त्यातही मेंटेन करायचं असेल तर देर इज ऑप्शन. म्हणजे हेअरसाठी मिनॉक्सिडिल वगैरे आहे किंवा फेससाठी तुम्हाला कोलॅजन सप्लिमेंट आहेत, नियासिनामाइड आहे, रेटिनॉल आहे, ह्या ज्या गोष्टी, हायलोरोनिक ॲसिड, हे केअर आहे. ह्याच्याही पुढच्या आहेत, थ्रेड लिफ्ट आहे, बोटॉक्स, फिलर, ह्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला आवश्यक असेल तर त्याचा मेंटेनन्स आहे. बोटॉक्स म्हणजे लाईफ टाईम ट्रीटमेंट नाही आहे, ते 6 महिन्यांनी रिपीट करावं लागते मरेपर्यंत. जर तुम्हाला इफेक्ट हवे असतील तर एव्हरी 6 मंथ्स अप्रॉक्स सांगतोय मी. काहींना लवकरही करावं लागते, काहींना 2 महिने जास्त टिकू शकते. रिपीट करावे लागते आणि इट कॉस्ट इन 1000, 8-10 हजार, 20,000, 50,000पर्यंत एका सेटिंगचे कॉस्ट आहे. कारण बॉडी ट्राय टू कीप इट नॅचरल. तुम्ही काही आर्टिफिशियल टाकलं तर ती बॉडी थोड्या दिवसांनी काढून टाकायचा प्रयत्न करते. फिलर जरी भरले तरी बॉडी ॲब्सॉर्ब करून ते काढून टाकायचा प्रयत्न करते. बॉडी नोज की हे आउटसाईड प्रॉडक्ट आहे, हे आपलं नॅचरल नाही आहे. करेक्ट. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आलात वेळ काढून, आम्हाला खूप छान वाटलं आणि तुमच्याकडनं खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आम्हाला समजल्या. स्किन केअरला घेऊन, हेअर केअरला घेऊन किंवा जे डिलेमाज आहेत, सोशल स्टिग्माज आहेत, मेल इन्सिक्युरिटीजबद्दल पण आपण बोललो. सो थँक्यू व्हेरी मच तुम्ही स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. नक्की आम्हाला तुमच्यासोबत परत एकदा बोलायला आवडेल. अँड थँक्यू.